प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेरोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही प्रार्थना असतील तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणामध्ये शेअर करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर प्रार्थना विनंती द्यायची असतील, इथली काही माहिती हवी असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 नंबर शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे अधिकृत नंबर आहे. तर या 4 नंबरवरच तुम्ही संपर्क साधावा. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे आणि परमेश्वराचं वचन अनेक साक्षी त्या ठिकाणामध्ये घडवत आहे. आपल्या चर्चमधीलच छोटी मुलगी उपासना सिस्टर यांची मुलगी क्रिस्टिन, ती दुसरीत आहे आणि तिची एक्झाम होती, सेकंड युनिट टेस्ट, आणि त्यावेळेस तिला टेन्शन आलं की आता या पेपरच्या वेळेस कसं करायचं. आणि मग तिने पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली. पास्टरांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस तिचा रिझल्ट आला त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये आउटस्टँडिंग मार्क्स तिला मिळाले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी पास्टरांना साक्ष सांगितली की त्यांची मुलगी UK आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे UK आपल्यापेक्षा 5.5 तास मागं आहे. पण ज्यावेळेस पास्टरांचं वचन यूट्यूब चॅनलच्याद्वारे ज्यावेळी त्या ठिकाणामध्ये पोचलं जातं तर ती बहीण जर समजा झोपली असेल तर त्यांनी सांगितलं की ती रात्री झोपली असेल, पहाटे असेल तर त्यावेळेस ती त्या ठिकाणामध्ये उठते आणि त्या वेळेमध्येच परमेश्वराचं वचन त्या ठिकाणामध्ये ऐकते. आणि एवढंच नाही तर ते वचन ऐकत असतानाच्या त्या वेळेमधलं व्हिडिओ देखील तिने तिच्या आईला पाठवला. प्रियांनो, अद्भुतरित्या लोक वचनासाठी तहानलेले, भुकेलेले आहेत. ते तहान बघत नाहीत, ते भूक बघत नाहीत, ते रात्र बघत नाहीत, ते पहाट बघत नाहीत, तर परमेश्वराचं वचन आल्यानंतर ते आतुरतेने बघत आहेत. म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद देऊयात. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांच्या मुलाच्या मेंदूला सूज आलेली आहे, पास्टर तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या मुलासाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते डॉक्टरांकडे गेले, सगळे रिपोर्ट्स त्यांनी काढले आणि देवाची दयेकृपेने सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कुठलीही सूज त्या ठिकाणामध्ये नव्हती. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणींनी पास्टरांना सांगितले की ती शालिनी नावाच्या बहिणीसाठी 5 महिन्यापासून प्रार्थना करत आहे, कारण तिच्या घशामध्ये गाठ आहे. त्या घाटीसाठी 5 महिने झाले ती प्रार्थना करत आहे, पण कुठल्याही प्रकारचा उपयोग त्या ठिकाणामध्ये होत नव्हता. त्या बहिणीला आरोग्य मिळत नव्हतं. आणि प्रार्थना करत असताना त्या बहिणीला देवानी सांगितलं की तू पास्टर मनोज तेलोरे यांना फोन कर आणि त्यांना सांग त्या शालिनी या बहिणीसाठी प्रार्थना करण्यासाठी. आणि त्या बहिणीने पास्टरांना फोन केला. पास्टरांनी शालिनी बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस ती दवाखान्यात गेली त्यावेळेस परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं. ती घशातली गाठ अद्भुतरित्या नाहीशी झाली होती आणि पूर्ण गौरव, पूर्ण आरोग्य त्या बहिणीला मिळालं. म्हणून आपण धन्यवाद देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. कठीण काळ आहे. पुन्हा एकदा नवीन व्हायरस ज्याच्या संबंधानं शास्त्रामध्ये सांगितलं की जसं त्याच्या येण्याचा समय येईल असं लिहिलं की मृत्यूनं खिडकीतनं प्रवेश केला आणि रस्त्यावरती तरुणांच्या प्रेताचा खाच पडू लागला. येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चाहूल, या चाहुलीमध्ये किंवा हे साइन, एक चिन्ह, जेव्हा ख्रिस्ताचं आगमन म्हणजे तो येण्याचा समय जवळ होईल तसं जगामध्ये जास्तीत जास्त मृत्यू दिसायला सुरुवात होईल.
आणि ही परिस्थिती निर्माण होत असताना कधी घडतं माहिती का, जेव्हा लोकांना असं वाटतं की सगळं काही सुरक्षित आहे, सगळं काही नॉर्मल झालं, जेव्हा मृत्यू पाहतो, मृत्यू पाहिल्यानंतर मनुष्याची चलबिचल होत असते. एवढा मोठा राजा हिजकिया, एवढी युद्ध त्याने केली, एवढ्या लढाया त्याने जिंकल्या, कित्येक लोकांना मृत्यूचा दंड त्याने दिला. जेव्हा त्याच्या कानावरती वार्ता पडली, संदेश आला, त्याला सांगितलं की राजा आपल्या घराची निर्वानिर्वाह कर, कारण परमेश्वर तुला घेऊन जात आहे. राजा ज्यानं आत्तापर्यंत अनेक लोकांना मृत्यूदंड दिला, पण तो राजाच्या कानावर मृत्यू हा शब्द ऐकल्याबरोबर तो राजा त्यानं आपल्या खोलीमध्ये जाऊन यरुशलेमेच्या दिशेची खिडकी उघडली आणि मंदिराकडे तोंड करून त्यानं प्रार्थना करायला सुरुवात केली. म्हणजे देवाला माहिती आहे की माणसाला धार्मिकतेकडं, वचनाकडं वळवण्याचं माध्यम मृत्यू आहे. आणि बघा 31 तारखेला जेव्हा आपण प्रार्थना केली, वचन सांगितलं गेलं, आणि त्यावेळेस प्रभूनं यावर्षी सांगितलं की मोठ्या उलथापालथी घडायला सुरुवात होणार आहे. आणि आज सकाळी जेव्हा यूट्यूबला पाहिलं त्यावेळेस कळालं की चायनामध्ये हॉस्पिटलमध्ये जागा नाही, कब्रस्तानमध्ये पुरण्यासाठी जागा नाही, लोक घरात मारायला लागलेले आहेत, आणि करोनापेक्षा भयानक संकट पुन्हा जगावरती घोंगावत आहे. पुन्हा एकदा विचार करावा लागतो माणसाला आपल्या जीवनाचा. 100% मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या जीवनाचा विचार करण्यासाठी भाग पाडणं प्रभूनं पुन्हा एकदा त्या गोष्टी घडवायला सुरुवात केलेली की तुम्ही विचार करावा. आमच्या देशानं आज सकाळी सांगितलंय, पेपरला दिलेलं आहे, घाबरण्याचं काही कारण नाही, घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु करोनाच्या काळामध्ये असंच म्हटलं, भिवू नका, घाबरण्याचं काही कारण नाही. आणि करोना आमच्या देशामध्ये त्यानं प्रवेश केला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, शेवटचे दिवस आहेत. शेवटच्या दिवसामध्ये अतिशय जागरूकतेनं आपल्या आत्मिक जीवनाची काळजी करायची, अतिशय जागरूकतेनं. लक्षात घ्या बरं का, आहे तसं जीवन तुम्हाला स्वर्ग राज्य मिळवून देणार नाही. स्वर्ग राज्य, मृत्यू तर सगळ्याला अटळ आहे, कोणाला चुकणार नाही, कोणाला चुकणार नाही. एक व्यक्ती परवा त्याचा कॉल आला, पा किती सांभाळणं गरजेचं आहे. मग त्याने सांगितलं की पाळक साहेब, मी तुमच्या त्यांनी अगदी कुठं कुठं सभा अटेंड केल्या, मी कोणता उपदेश केला, कोणत्या उपदेशामध्ये कशा पद्धतीने नाविन्य होतं, अगदी उपदेश त्यानं तंतोतंत सांगितले. जेलमध्ये होतो म्हटलं, 15 केसेस माझ्या अंगावरती आहे, परंतु त्यानंतर माझ्यामध्ये परिवर्तन झालं, माझं जीवन बदललं. तुमच्या सगळ्या सभा अटेंड केल्या आणि माझी इच्छा आहे की ती सभा आमच्या गावामध्ये, आमच्या ठिकाणामध्ये तुम्ही भरवावी, त्या सभेला तुम्ही यावं, का तर लोकांचं जीवन बदलावं. परंतु एक गोष्ट तो बोलला, ज्या मंडळीमध्ये तुम्ही देवाचं वचन सांगण्यासाठी आलेला होता, आमचे पालक खूप छान होते, खूप चांगले होते, नम्र देवाचा सेवक, आपल्या पेन्शनमधनं चर्च चालवत होते, पेन्शन मिळत होती त्याच्यामध्ये चर्च चालवत होते. परंतु करोनाच्या काळामध्ये आमचे पालक गेले आणि त्यानंतर ज्या तळमळीची सेवा आम्हाला आवश्यक होती ती सेवा नाही. आणि आता आम्ही वाऱ्यासारखं इकडं तिकडं भटकत आहोत, का तर देवाचं वचन आमच्याकडे नाही आणि तेवढ्या प्रभावीपणे वचन सांगणारं कोणी नाही. त्यास मला वाईट वाटलं. जेव्हा देवाचं वचन कानावरती पडत असतं तेव्हा लोक दुर्लक्षित करतात. त्यास प्रभू काय करतो माहिती का, सांगणाऱ्यालाच काढून घेतो, सांगणाऱ्यालाच काढून घेतो. म्हटलं मग नंतर मी खूप ठिकाणी फिरलो, खूप ठिकाणी गेलो, पण आता मला तळमळ आहे की देवाच्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनाची पुनर्बांधणी व्हावी. अजून एक घटना, मला वाटतं मागच्या डिसेंबरमध्ये पुण्यामध्ये एक सभा झाली आणि त्या सभेला एका ज्याने आयोजित केली त्याने त्याचा काल मला 1 तारखेला फोन आला होता हॅपी न्यू इयर करण्यासाठी. त्याने सांगितलं पास्टर फार मिरॅकल्स त्या सभेमध्ये घडले आणि सगळ्यात मोठा मिरॅकल काय माहिती का, एक
परिवार त्या ठिकाणामध्ये, एक भाऊ त्या ठिकाणामध्ये सभेला आला, निराश होता, सुसाईड करण्याचा विचार करत होता की आता एवढे प्रश्न, त्या प्रश्नाला मी तोंड देऊ शकत नाही, मरून जाणार आहे. मग त्याने निर्णय केला की आता मरायचंय. परंतु कोणीतरी त्याच्या हातामध्ये त्या सभेचं पॉम्पलेट दिलं. तो त्या सभेसाठी आला. 2 दिवस त्याने त्या सभा अटेंड केल्या. नंतर माझ्याकडे आला. तो म्हटलं, बाळासाहेब, जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यावरती हात ठेवला तेव्हा त्याला जाणवलं काहीतरी निघून चाललेलं आहे. आणि मग तिथून बाहेर पडल्यावरती त्याला जाणवलं जो आत्मा त्याला मरणाकडे घेऊन चाललेला होता, त्या आत्म्यापासून त्याला सुटका मिळाली आणि मृत्यूचे विचार त्याच्या डोक्यातनं नाहीसे झाले. रोग तर मरण देणार आहे, नाहीतर नकारात्मक विचार तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जाणार आहे. अटळ आहे मृत्यू. रोग तर येणारच आहे. आज सकाळी माझा संदेशाचा तो नव्हता. काल मी वेगळ्या संदेशाची तयारी करून ठेवली होती, लिहून छानपैकी त्याच्यावर मनन चिंतन केलं आणि त्या संदेशामध्ये मी अनेक गोष्टी पाहिल्या. समृद्धीकडे जाण्याचा मार्ग, कशा पद्धतीने देव तुम्हाला समृद्ध करेल. परंतु जेव्हा इथं उपासना आराधना चालू झाली तेव्हाच माझं मन चेंज झालं. म्हटलं नाही, याच्यावर नाही मला बोलायचं. चायना मधल्या व्हायरस पासून कसं वाचायचं याच्याविषयी मला बोलायचं. कारण कोरोना काळामध्ये तुम्हाला सुरक्षित राहण्यासाठी देवाच्या वचनानं पुष्कळ लोकांचं जीवन वाचवलं. परंतु आता मला भीती वाटत आहे, माहित नाही. आत्ताचा बचाव हा फार कठीण असणार आहे, अतिशय कठीण. परिस्थिती इतकी भयानक आहे, इतकी भयानक आहे. बरोबर का? मी तुम्हाला नीट सांगतो, ते कान देऊ नाही का. बोलायचं म्हणून मी कोणतीच गोष्ट बोलत नाही, कोणतीच गोष्ट बोलत नाही. आत्ताची तुमची परिस्थिती अशी आहे, या परिस्थितीमध्ये जर हा प्रसंग ख्रिस्ती व्यक्तीच्या बाबतीवर आला, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली, तर कदाचित त्या ठिकाणामध्ये तुम्हाला सेकंड चान्स मिळेल. तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून आत्ताचं गव्हर्नमेंट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ख्रिस्ती आहे म्हणून बेड सुद्धा मिळणार नाही. हे डोकं शांत ठेवून विचार करा. हतबल आहे आणि कोणीच काही करू शकणार नाही, त्याला कोणीच अडवू शकणार नाही. आणि याचं कारण पण काय माहिती का? जेव्हा करुणेचा काळ, कृपेचा काळ, देवाचा अनुग्रह तुमच्यावरती असतो, देव त्याचं वचन पाठवून आमच्याशी बोलत असतो. देवाच्या वचनानुसार जेव्हा आमच्यामध्ये जे चेंजेस आम्हाला करायला पाहिजे, नीट आहे का, वचनानुसार आमच्यामध्ये चेंजेस होणं, याच्यासाठी प्रभू वचन पाठवतो. असं म्हटलं, तो आपलं वचन पाठवून लोकांना बरं करतो. एक्झॅक्टली काय बरं करतो? आम्ही कुठं आजारी आहोत? जेव्हा देव त्याचं वचन पाठवतो तेव्हा आमच्या आतमध्ये काही जखमा असतात. काही जखमा ज्या आहेत ना, बाहेरून तुम्हाला दिसत नाहीत, पण आतमध्ये जखमा आहेत. त्याला असं म्हणतात की का उलट्या होतात, का उलट्या होतात, कधी कधी समजत नाही. मग बाहेर तर तुमचं सगळं ठीकठाक असतं, डॉक्टर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोळ्या देतात, त्याच्यावर उपचार केला जातो, परंतु तरी ते थांबत नसतं. मग काय करतात माहिती का? डॉक्टर म्हणतात आपण काय करू, तुमचं स्कॅन करू. मग पहिले डोक्याचं स्कॅन करतात. मग डोक्याचं स्कॅन केल्यावर तिथं सापडतात इथं गाठ आहे, आणि त्या गाठीमुळं तुमच्या शरीरामध्ये जी ग्रहण करण्याची ताकद आहे ती नसते, ते बाहेर टाकलं जातं. काय घडतं माहिती का? देवाचं वचन तसंच तुमच्याकडे येतं, परंतु कुठं तरी एक ब्लॉक असतो. त्याच्यामुळं आतलं वचन ग्रहण करण्याच्या ऐवजी, जसं जेवण आम्ही आत खातो पण ते बाहेर पडतं, म्हणजे स्वीकारत नाही ते, का तर कुठं तरी ब्लॉक आहे आणि ती गाठ काढावी लागते. कान देऊ नाही का? जर देवाचं वचन ग्रहण करण्यासाठी डोक्यामध्ये काहीतरी असेल, देवाचं वचन बाहेर पडत असेल, तर त्याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. ती आतली जखम आहे, ती आतल्या गोष्टी आहेत. या आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर टाकणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत असं घडत नाही तोपर्यंत जगामध्ये याच्यापेक्षा भयानक प्रकारचे व्याधी विकार येणार. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला भीती दाखवत नाही मी,
तुम्हाला भीती दाखवणं हा माझा पेशा पण नाही. तुम्हाला भीती दाखवून मला देवाकडे पण वळवायचं नाही. देव लोकांना वळवण्यासाठी समर्थ आहे. कारण असं वचनामध्ये लिहिलं, पित्यानं आकर्षित केल्या वाचून तो देव आहे. त्याला ज्याला आकर्षित करायचं तो बरोबर करतो. फक्त कृपा आमच्यावरती म्हणायला पाहिजे की त्यानं आम्हाला आकर्षित केलं. ही आमच्यावरती कृपा आहे, हे काही आमचं चांगुल पण नाहीये. परंतु आम्हाला सतर्क राहणं, जागं राहणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणतो आता जास्तीत जास्त प्रार्थना करा. तुमचा परिवार वाचावा, मंडळीतले लोक वाचावेत. मृत्यू येणार म्हणजे येणार. ऐका, जे घडायचं ते घडणारच आहे. त्याला कोणी अडवू शकणार नाही. कोणतं मेडिसिन नाही, कोणती लस नाही, आणि त्या रोगावर सुद्धा अजून लस नाही आहे. आता जो नवीन व्हायरस आलाय, काय नाव आहे माहिती का कुणाला? वाचलं असेल तर यूट्यूबला बघा बरं. काहीतरी नाव चांगलंच त्याचं आहे. जाऊ द्या, त्या एवढं आपण त्याची चर्चा करायला पण नको. परंतु मला तुम्हाला सतर्क करायचं, जागं करायचं आहे. चांगली गोष्ट आहे. मला परवा एका व्यक्तीने फोन केला. कोणीतरी त्याला सांगितलं की त्याची आई जवळजवळ 8 वर्ष बेडवरती पडलेली होती आणि मग जेवण पण खात नव्हती. म्हटलं 8 वर्ष झालं बेड रिडन आहे, असं तुमच्याविषयी सांगितलं की तुम्ही तुमच्या देवाकडे प्रार्थना करता, रदबदली करता आणि तुमचा देव उठवतो. म्हटलं होय उठवतो. मग काय करावं? तू काय करू नको, काय करायचं ते मी करतो. मी तुझ्या आईसाठी प्रार्थना करतो. मग त्याच्यासाठी प्रार्थना केली, प्रभूजी नवीन वर्षामध्ये तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य, वचनाचं सामर्थ्य पाठव, त्यांना उठव, असं म्हटलं. प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा कॉल आला. अहो खरंच तुमच्या येशूनं 8 वर्षापासून आमच्या बेडवरती पडली, तुम्ही प्रार्थना केल्यावर लगेच ती उठली पण आणि तिने जेवण पण केलं. तिने जेवण पण केलं. सगळं प्रभू करतो. पहा, एकीकडं मरण आहे आणि एकीकडं जीवन आहे. एकीकडं मरण आहे, एकीकडे जीवन आहे. आणि मरण आणि जीवन यांच्यामध्ये आम्ही आहोत. याच्यामध्ये आम्ही आहोत. तो तुमच्या समोर शाप, आशीर्वाद, मरण, जीवन सगळं तुमच्या समोर ठेवलं. पहा, जीवनही तुमच्याकडे येणार नाही, मरणही तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही स्वीकारणार आहात. दोघं पण समोर थांबलेले आहेत. मरण पण थांबलं, जीवन पण थांबलं. जर जीवन मिळवायचं तर त्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. ऐका बरं का, असं लिहिले ना अनुवादाच्या पुस्तकामध्ये, शाप, आशीर्वाद, जीवन, मरण सर्व तुझ्या समोर ठेवलेले. या तुमच्या समोर ठेवलेल्या गोष्टी आहेत. मला काल एका वेड्या पोरानं, हा एक माथी फिरू पोरगा आहे, तो जरा भोळसट आहे, तो मला सारखा म्हणत असतो माझा भोळेपणा निघून जावं म्हणून प्रार्थना करा, भोळेपणा निघून जाऊन. आता काल त्याने भोळेपणाचा कहर केला. येशूला कोणी मालक नाही, येशूला कोणी स्वामी नाही, तरी तो क्रुसावरती गेला आणि तो क्रुसावरून खाली आला नाही. मग माझा असा विचार आहे की येशूला सगळ्यात नरकात टाकण्यामध्ये आनंद आहे. त्याला हे बी गाव, त्या मूर्खाला कळना, नरकातनं बाहेर पडण्यासाठी तर तो क्रुसावरती गेला. त्यानं मरण स्वीकारलं का तर आम्हाला जीवन प्राप्त व्हावं. पहा, सैतान लोकांचे विचार जे आहेत ना ते भ्रांत करून टाकत आहे, त्याचे विचार बदलून टाकत आहे. आणि खरं जे युद्ध आहे ते तुमच्या विचारांमधलं युद्ध आहे. खरं युद्ध विचारांमधलं आहे. एकदा का तुम्ही त्याच्या कचाट्यामध्ये सापडला ना, तो तुम्हाला त्याच विचारामध्ये ठेवून टाकतो. एकाच विचारामध्ये ठेवतो. कोणता पण एक विचार तुमच्या डोक्यात घालतो आणि त्या विचारांमध्ये तुम्ही अडकला. त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार, हे फळ किती सुंदर आहे, एवढा एकच विचार. आता ती आज्ञा विसरून गेली. सगळ्या झाडाचं फळ का, पण मधल्या झाडाचं, ती आज्ञा विसरली. आणि सांगितलं होतं ज्या दिवशी खाशील त्या दिवशी तू मरशील. आदामाला दिलेली आज्ञा होती, ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू मरशील. बरं, या सैतानानं फळ तिच्याकडे आणून दिलं नाही. त्यानं फक्त, मी तुम्हाला सांगितलं, जीवन मरण. देव जीवन पण तुम्हाला देत नाही, मरण पण तुम्हाला देत नाही. तुम्हाला जीवनाकडं किंवा मरणाकडे जावं लागतं. मरण पण तुमच्याकडे येणार नाही, जीवन पण तुमच्याकडे येणार नाही. जीवनाची किंवा मरणाची तुम्हाला निवड करावी लागते. स्त्रीनं निवड केली. कशी निवड केली? त्या असणाऱ्या चर्चेमध्ये, सैतानाच्या चर्चेमध्ये ती अडकली आणि त्याचं अट्रॅक्शन तिला निर्माण झालं. म्हणजे विचार बर का, एकदा तुमचे विचार बदलले
की तुम्हाला देवाचं वचन दुय्यम स्थानी वाटतं, सेकंड ऑप्शन दुय्यम. पण जेव्हा तुमच्या विचारांवर तुम्ही विजय मिळवता, याच्या उलट जर तुम्ही बघितलं, योसेफ पोटिफराच्या घरामध्ये 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करतील, सूर्य चंद्र 11 तारे तुला नमन करतील, हा विचार घेऊन योसेफ जन्माला आला. तोच विचारानं तो चालत होता. परंतु पोटिफराच्या घरामध्ये त्याची पत्नी त्याला म्हणती माझ्याबरोबर नाहीस. त्यावेळेस हा विचार त्याच्या डोक्यात येऊ शकला असता. 11 तारे सूर्य चंद्र नमन करण्यासाठी हा प्रसंग देवानं माझ्या बाबतीमध्ये घडवला. पण त्याचे विचार एवढे पक्के होते ना, देव अशा अपवित्र गोष्टी माझ्या जीवनात कधीच आणणार नाही. म्हणून त्यानं विचारानं विजय मिळवला आणि देवानं परीक्षेनं त्याला उच्च स्थान दिलं. परीक्षावर का तुमची परीक्षा असणार आहे, तुमच्या विचारांची परीक्षा असणार आहे. पण आज आम्ही पाहणार आहोत, माझ्या टायटलचं नाव सुरुवातीला असं होतं, बरकत येणार, रोगराई दूर होणार, गर्भपातही होणार नाही. परंतु आता आपण नाव चेंज करू. व्हायरस पासून, चायना व्हायरस पासून वाचणार कसं वाचणार? पण देवाच्या वचनामध्ये 100 वर्षांनी सुद्धा काहीतरी घडेल ना, ते पण देवाच्या वचनात असणार आहे. आता हे बायबल लिहून हजारो वर्ष झालेली आहेत आणि बचावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये तुमचा बचाव आहे. कशाचा बचाव? तुमच्यामध्ये रोगराई नव्हे, तुमच्या धनाची सुरक्षा असावी, तुमच्या लेकरा बाळांची सुरक्षा असावी, तुमचं व्यक्तिगत जीवन सुरक्षित असावं, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला सुरक्षा प्रदान असावी. या सगळ्या गोष्टी देवाच्या वचनामध्ये. हे शास्त्र जर वाचलं, हे बायबल जर वाचलं आणि याला तुम्ही फॉलो केलं, अनुसरण केलं, तर ऐका, हे पुस्तक, या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे वाचल्यावर काही घडत नाही. तुम्ही किती पण वाचा, रात्रंदिवस वाचा, काही घडणार नाही. हा, पण यातली वचनं तुम्ही अनुसरली तर वचनातले सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतात. हे वाचणं नाही महत्वाचं. तुम्ही कितीही वाचलं आणि मी किती पण मोठे प्रवचन दिले, प्रवचनाचं पण वेगळं आहे. जेवढं आता मी प्रवचन देतो एवढ्या ठिकाणामध्ये, एवढ्या सभा, आता नवीन वर्षामध्ये पण भरपूर सभा, इतक्या सभा बऱ्याच ठिकाणामध्ये, काही ठिकाणात कॅन्सल कराव्या लागल्या, काही ठिकाणात ठेवाव्या लागल्या, पुष्कळ सभा आहे. कशासाठी? तर तुम्ही बोलता. आणि मला पण आनंद, मी बोलतो लोकांचं जीव, हे एक प्रकारचं समाधान आहे मला की नाही, मी बोलतो आणि लोकांचं जीवन बदललं जातं. सगळ्यात मोठा आनंद तो. लोक रिस्पेक्ट करतात, लोक आदर करतात. परंतु हा माझा आदर, हे माझं बोलणं आणि लोकांचं परिवर्तन माझ्या व्यक्तिगत जीवनावरती नाही प्रभाव टाकत. माझ्या व्यक्तिगत जीवनावरती नाही प्रभाव. आता मला व्यक्तिशः देवासमोर उभं राहावं लागतं. ऐका, जेव्हा मी या वचनाकडं आणि माझ्या जीवनाकडं पाहतो आणि माझ्या जीवनातले आशीर्वाद कसे मिळवायचे ही वचनाकडे जाऊन मी शिकतो, तेव्हा वचन पालन केल्यानं माझं जीवन आशीर्वादित होतं. मी सांगितल्यानं नाही बरं का. कधी कधी सांगितलेले लोक, आता मी सांगितलं, ग्रहण करणाऱ्या लोकांनी, ऐकणाऱ्या लोकांनी आशीर्वादित झाले. ऐकणारे लोक आशीर्वाद झाले. मी काही सेवक पाहिलेले, त्याच्या सेवा प्रभावी होत्या, परंतु त्यांनी सुसाईड सुद्धा केलेले आहे. त्यांच्या प्रवचनाच्या द्वारे लोक मरणातनं बाहेर आले. मग त्यांचं प्रवचन लोकांना मृत्यूपासून बाहेर आणतं, मग त्यांनी कसं काय सुसाईड केलं? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे देवाचं वचन सांगणं वेगळं आणि देवाचं वचन पालन करणं वेगळं आहे. काय प्रार्थना करायची माहिती का देवाकडं? हे देवा, तुझं वचन पालन करण्याची ताकद मला दे. तुझं वचन, या वचनाप्रमाणे चालण्याची शक्ती मला दे. आणि काय म्हटलं माहिती का? तुम्हाला जर संरक्षण कोण देतं तर फक्त देवाचं वचन. म्हणतो म्हटलं, मी माझं वचन पाठवून तुम्हाला बरं करेल. रोग येणार आहे, पण तुम्ही वाचणार कशाला? देवाच्या वचनानं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळं वचन माझ्या जीवनासाठी काय आहे याचा शोध घ्यायचा. काय शोध घ्यायचा? माझ्यासाठी काय? आम्ही काय करतो माहिती का? स्वतः अंधारात चालतो आणि दुसऱ्याला प्रकाश दाखवतो. आमचं सगळ्यात मोठी समस्या ती, आम्ही लोकांना म्हणतो असं चाला, असं चाला. अरे तुम्ही तसं चाला म्हणत तुम्ही खड्ड्यात पडायला लागला ना.
तुम्ही थटेच कळायला लागला, तुम्ही अंधारामध्ये पडायला लागला. तुझं वचन कुणासाठी, म्हणजे कुणासमोर पडला पाहिजे प्रकाश? येशू म्हणतो तुमचा प्रकाश लोकांसमोर. कुणाचा प्रकाश? माझा प्रकाश. मी लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याच्या ऐवजी मी प्रकाशित व्हायला पाहिजे. मी प्रकाशित व्हायला पाहिजे. आणि माझा प्रकाश लोकांना दिसल्याबरोबर लोक आपोआप प्रकाशामध्ये येणार आहेत. सोपं आहे बायबल. आम्ही लोकांना नाही बदलू शकत. लोक कसे आहेत म्हणून तो म्हटला जगाला तुमची एकमेकावर प्रीती असेल तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणतील. म्हणजे तुम्हाला येशूची प्रीती लोकांना दाखवल्यावर शिष्यत्व दिसणार आहे. तिथं तुम्ही लोकांना नाही जाऊन सांगा प्रीती करा प्रीती करा. तुमची प्रीती दिसली पाहिजे. अगदी सोपं आहे. तुमच्यातली प्रीती दिसली पाहिजे. तुमच्यामध्ये प्रीती नाही मग तुम्ही कसं लोकांना सांगू शकाल प्रीती? तुमच्यामध्ये पाप आहे, तुम्ही कसं लोकांना सांगू शकाल पापापासून दूर राहा? जेव्हा तुम्हाला ते प्रॅक्टिकल करावं लागतं त्याच्याकडे जाणार नाही. परंतु आज कशा पद्धतीनं या व्हायरस पासून आम्ही वाचणार आहोत. निर्गमाचं पुस्तक 23वा अध्याय 25 पासून 33 पर्यंतची वचनं वाचूया. निर्गमाचं पुस्तक 23वा अध्याय 25 पासून 33 पर्यंत. तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी. तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी. म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करेन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांज असणार नाही. आणि मी तुला भरपूर आयुष्य देईल. ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना एक एक वचन लक्ष ठेवा का. ज्या लोकांना ते वचन त्याच्या खाली अंडरलाईन करा. कारण आज तुम्हाला ज्याची दहशत आहे आजी दहशत मी तुम्हाला सुरुवातीला घातली परंतु तीच दहशत देवाच्या वचनात ना वाचा. ज्या ज्या लोकांची विरोध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करील. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवाव्यास लावीन. मी तुझ्या पुढे गांधील माशा पाठवीन. त्या हिवी कनानी आणि हित्ती यांना तुझ्या पुढून पळावयास लावतील. मी त्यांना एका वर्षातच घालवून देईल. असे नाही. तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशु फार होऊन तुला उपद्रव देतील. तुझी संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील. तोपर्यंत मी हळूहळू तुझ्या पुढून त्यांना घालवून देईन. कधी घालवून दिलो? 2019 गेला म्हणून सगळे खुश झाले. आणि तो काय म्हटला आता? हळूहळू. आणि कशासाठी माहिती का? लगेच तुमचे शत्रू मी घालवणार नाही म्हणतो तो. लगेच तुमचे शत्रू नाही घालवणार. लक्षात ठेवा या जगामध्ये देवाच्या लोकांना अनेक प्रकारच्या शत्रूंची भीती आहे. आणि जोपर्यंत तुम्ही पृथ्वी तलावरती आहात, ऐका, मी रक्तमांसाच्या युद्धाबद्दल बोलत नाही. रक्तमांसाचं युद्ध पुन्हा मी तुम्हाला सांगतो, विश्वासणाऱ्या लोकांना पृथ्वी तलावर कुठल्याही देह मांसाचे शत्रू नसतात. देह मांसाचे शत्रू नसतात. मुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती जगातलं शत्रुत्व नष्ट करण्यासाठी आला होता. मग तुमचं झगडणं कुठं आहे? नीट ऐका बरं का. हा उपदेश तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही नेमकं शत्रुत्व काय आणि देव काय करतो आणि कशा पद्धतीने आमच्यामध्ये रोग येतात आणि हे रोग कशा पद्धतीने आमची सगळी संपत्ती, आमच्यातलं आरोग्य, आमची लेकरं, आमच्यातली बरकत कशी काढून घेतात आणि कसं आम्हाला हवालदिल करतात. आणि याच्यापासून आम्ही कसं वाचणार आहोत. आम्हाला वाचायचंय, आमच्या परिवाराला वाचवायचंय. परंतु वाचवण्याचं माध्यम कोणतं? कान देऊ नाही का? पुष्कळ लोक मेल्यावरती लस येणार आहे.
जशी कोरोनाची लस आली, पण त्याच्या अगोदर फार धार्मिक गेले, पापी गेले, श्रीमंत गेले, गरीब गेले, ताकदवान गेले, पहिलवान गेले, योद्धे गेले, खेळणारे गेले, पाळक गेले, सेवक गेले, प्रॉफिट गेले, मोठ्या मोठ्या मंडळ्या असणारे सुद्धा पाळक गेले, मोठमोठे चर्चेस असणारे पाळक गेले, ज्याने निर्भीडपणे सेवा केली ते लोक सुद्धा गेले. मी थक्क झालो ऐकून. त्यास मी देवाला प्रश्न केला, देवा एवढी मोठी सेवा करणारे लोक, मी कित्येक पाळकांना तर सांगितलं होतं, पाळकसाहेब घराच्या बाहेर पडू नका, परिस्थिती भयानक आहे. त्यांचा विश्वास एवढा होता, म्हटलं देव आम्हाला सांभाळेल, पण देवाने त्यांना सांभाळलं नाही. ते गेले, त्यांना मृत्यू उडावून टाकला. प्रश्न तोच आहे, एक मोठा शत्रू या जगामध्ये आहे, सगळ्यात मोठा शत्रू मरण. कसं वाचणार या मरणापासून? काय केल्यानं तुमचा बचाव होणार आहे? बरं, हे मरण तुम्हाला नुसतं व्हायरसच्या माध्यमातूनच येणार नाहीये. तुम्ही विचार कराल नाही व्हायरस 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 नाही हो, ते एक माध्यम आहे. मग तुम्ही हा पण विचार करा, काही लोक, मी तर त्या सिव्हिलमध्ये बघितलं की काही त्यांच्या दोन्ही किडनॅप फेल होत्या, डायलिसिस करत होते आणि करोना झाला. परंतु डायलिसिस करोना होत झालेला असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करून ते आले वाचून. मग चांगले धट्टे लोक गेले की हो, पहिलवान लोक गेलेले आहेत, पैशावाले लोक गेलेले आहेत. म्हणजे मृत्यू हे कारण देव ठरवतो कोणाला मृत्यू द्यायचा. मृत्यू कुठल्या व्हायरसने येणार नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जीवन मरण दोन्ही पण देवाने आपल्या हातामध्ये ठेवलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल धार्मिकाला त्यानं का मृत्यू दिला? हाही मोठा प्रश्न आहे की मग धार्मिक का मेला? पाळक लोक कसे काय मेले, सेवक लोक कसे काय मेले? मग देवाला कळत नाही का? एवढ्या लोकांनी प्रार्थना केल्या आणि त्या प्रार्थना त्या देवाने काय केलं नाही? त्यांच्या मंडळीचं संरक्षण करायला पाहिजे होतं. हा तुमच्या बुद्धीतला प्रश्न आहे, हा माझ्या विचारांमधला प्रश्न आहे. परंतु देवाला माहिती आहे, ज्याला मी ठेवलं त्याला मी आता घेऊन गेलो ना, तर हा माझ्याबरोबर स्वर्गात असणार आहे. त्याला मी आता ठेव, समजा मी एवढं तुमच्या बरोबर सेवा केली आणि समजा मला तो आता चायनाचा व्हायरस मला झाला, तुम्ही दिवस रात्र, मला माहिती महाराष्ट्र प्रार्थना करणार, पाळक साहेबाला वाचवा, परंतु समजा देवाच्या मनात नाही, काढून घ्यायचं. एवढी सगळी महाराष्ट्र प्रार्थना करत होता, देवानं का नेलं? देवाचा पहिला प्रश्न असेल, अरे महाराष्ट्र, एवढे दिवस मी त्यांना ठेवलं, तुम्ही किती पश्चाताप केला, किती जीवन सोडलं, किती बदललं, आता या व्यक्तीला मी माझ्याकडे ठेवतो, याचं कारण काय माहिती का? जेव्हा ते नसतं ना तेव्हा त्याची किंमत कळते. म्हणून देवानं त्याच लोक मारले, सेवक लोक मारले का? मग अशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तो व्यक्ती म्हटला, आमचे पाळक गेले आणि आता आमच्याकडची सगळी परिस्थिती गंभीर बनलेली आहे. मग त्यावेळेस होते तेव्हा का नाही घडलं सगळं चांगलं? मग देव काय करतो? हे देवाचं माध्यम आहे. द्राक्षरस संपल्यावर त्या द्राक्षरसाचं महत्व समजणारे लोकांना द्राक्षरस संपावा लागतो. भूक लागल्यावर भाकरीचं महत्व असतं, तसं धार्मिकतेची, तो म्हणतो जे धार्मिकतेची भुकेले ताणले ते धन्य. प्रभू येशू ख्रिस्त बघा बरं का, जिवंत होता तोपर्यंत या ख्रिस्ताला लोकांनी बलजबूल भूतांचा अधिपती म्हटलं. कोणी म्हटलं? शास्त्री पुरुषांनी बलजबूल भूतांचा. आणि प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर आज जग त्याला म्हणतं तू जिवंत देवाचा पुत्र आहे. हे देवाची पद्धत आहे, देवाची पद्धत आहे. आणि म्हणून आता मुख्य भाग काय, कसं काय वाचणार आहे? आता परत वाचा वचन, तू आपला देव परमेश्वर वचन याची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. पहिलीच गोष्ट, याच्यापासून, या व्हायरस पासून, या मृत्यूपासून वाचण्यासाठी पहिलीच गोष्ट, तुम्ही देवाची सेवा करा. सुरात आमेन म्हणा. आमेन. कसं वाचणार आहात? लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रभूच्या सेवेमध्ये राहाल, मुळामध्ये या जगामध्ये देवानं तुम्हाला का ठेवलं माहिती का? तुम्ही देवाची सेवा करावी. प्रत्येक व्यक्तीनं जसं प्रभूनं तुम्हाला दिलं तशा पद्धतीने तुम्ही सेवा करा. सेवा म्हणजे प्रीचिंग करणं नाही. मी प्रीचिंग करतो
म्हणजे नुसती प्रभूची सेवा करत असतो नाही. सेवा म्हणजे कॅमेरा लावणं ही पण सेवा आहे, खुर्च्या लावणं ही पण सेवा आहे, प्रार्थना करणं ही पण सेवा आहे, गीत गाणं ही पण सेवा आहे, एकमेकाला भेटणं ही सेवा आहे, लोकांसाठी मध्यस्थी करणं ही सेवा आहे, कोण दलदलीमध्ये पडलं त्याला बाहेर काढणं सेवा आहे. म्हणून तो पवित्र शास्त्र सांगतं, एक मनुष्य यरूशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला, तो लेवी गेला, याजक गेला, त्या वाटेने गेलं आणि त्याला कोणी दलदलीतनं बाहेर काढलं नाही. त्यांच्याकडे सेवा होती पण त्या सेवेचा उपयोग त्याने केला नाही. मग शास्त्र सांगतं, चांगला शंभरुणी त्या वाटेवरनं आला, त्यानं त्याला पाहिलं, त्याला कळवळा आला, त्यानं त्याला उचललं, त्याच्या जखमाला तेल लावलं, त्याच्या जखमाला पट्ट्या बांधल्या आणि उतार शाळेमध्ये नेऊन ठेवल्या. लक्षात ठेवा, ही सेवेची पद्धत आहे. या पृथ्वी तलावरती सगळ्यात उत्तम गोष्ट कोणती असेल तर परमेश्वराची सेवा. आणि म्हणून लक्षात ठेवा, सेवा करणारा व्यक्ती हा सुरक्षित राहणारा व्यक्ती आहे. सेवा करा, प्रभूची सेवा करा. तुम्ही सेवेला प्रोत्साहन द्या, एकमेकाला सेवेला प्रोत्साहन द्या. जर तुम्हाला तुमचं चर्च वाचलं पाहिजे, तुमची मंडळी वाचली पाहिजे, तुमचा परिवार वाचला पाहिजे, तर तुम्हाला सेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी म्हणतो, आमच्या सोलापूरला जर वाचवायचंय ना या व्हायरस पासून, आमच्या देशाला जर वाचवायचं ना या व्हायरस पासून, आमच्या देशामध्ये सेवा उभं राहिली पाहिजे. सेवा उभं राहिली पाहिजे. प्रियांनो, कान देऊ नाही का? देश किती ताकदवान आहे, देशाकडे किती बुद्धिमान लोक आहेत, देशाकडे किती टॅलेंटेड लोक आहेत, देशाकडे किती खनिज संपत्ती आहे, याच्यावरती देश समृद्ध बनत नसतो. अमेरिका समृद्ध असण्याचं कारण काय? इस्रायल समृद्ध असण्याचं कारण काय? जगातलं सगळ्यात समृद्ध राष्ट्र इस्रायल, या इस्रायलाची समृद्धी किंवा जगाला त्याच्याकडनं ज्ञान घ्यावं लागतं, याचं कारण काय? एकच कारण तुम्हाला सांगतो मी, या देशानं देवाच्या सेवेला प्रथम स्थानी ठेवलेलं आहे. प्रथम स्थानी ठेवलेलं आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थानी ठेवलेलं आहे. हे लोक देवाच्या मंदिरामध्ये जाण्याचं कधीच टाळत नाही. यहुदी लोक अजून विलाप करणं, पश्चाताप करणं आणि त्या भिंतीजवळ जाऊन आपलं पाप कबूल करणं ही पण सेवा आहे. सेवा करणं म्हणजे नेमकं काय? सेवेसाठी शुद्धता आवश्यक असते. असं म्हटलंय, जेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करण्यासाठी येता तेव्हा त्याच्या मंदिरामध्ये तुम्ही भीत आणि थरथर कापत या. परमेश्वराच्या मंदिरामध्ये सेवेसाठी येत असताना त्या सेवेची शुद्धता, कोणती सेवा शुद्धतेशिवाय मान्य होऊ शकत नाही. कुठली सेवा प्रियांनो? जेव्हा अर्पण केलं जातं, प्रत्येक अर्पणाला देव त्याचा सुवास घेत असतो. ऐका, जेव्हा नोहा तारवातनं बाहेर आला आणि त्यानं वेदी तयार केली, त्या वेदीवर शुद्ध पशु आणि पक्षी यांचं अर्पण केलं आणि त्या अर्पणाचा सुवास परमेश्वराने घेतला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मंडळी वाचली पाहिजे, मंडळ्या वाचल्या पाहिजे. मंडळ्या, मी आपल्या चर्च विषयी बोलणार नाही, मला मंडळ्यांचं पडलेलं आहे. माझे उपदेश आपल्या चर्च पुरते कधीच मर्यादित असत नाही. मी आपल्या चर्चला डोळ्यासमोर कधीच ठेवून उपदेश करत नाही, पण मला माहिती आहे जगामध्ये अनेक मंडळ्या आहेत आणि या मंडळ्या वाचल्या पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, व्हायरस येईल, व्हायरस अनेक लोकांना उद्ध्वस्त करेल, परंतु आता चर्चनं असं मजबूत व्हायला पाहिजे. ख्रिस्ती लोकांनी, विश्वासणाऱ्या लोकांनी, देवाच्या निवडलेल्या लोकांनी इतकं मजबूत व्हायला पाहिजे. त्याने म्हटलं पाहिजे, माझ्या मंडळीमध्ये आम्ही अशी सेवा केली, मंडळीतला एकही व्यक्ती कब्रस्तानमध्ये नव्हता. व्हायरस संपला तर तो देवाच्या मंदिरात सेवेसाठी उभा असलेला दिसेल. देव सेवकांना शोधत आहे, त्याची सेवा करण्यासाठी लोक निवडत आहे. शास्त्र सांगतं की सेवा करणं, निर्गमाचं पुस्तक आणि त्याचा 12वा अध्याय 31 पासून 35 पर्यंतची वचन वाचा. निर्गमाचं पुस्तक 12वा अध्याय 31 ते 35 वचन वाचा. तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितलं, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. ऐका, कोणती गोष्ट बोलत आहे मी तुम्हाला आज. देशामध्ये, आमच्या देशाची परिस्थिती अशी आहे, आता तुम्ही सेवा करताना, नीट ऐका बरं का, जर तुम्ही या दिवसातलं चित्र भारत देशामधलं बघितलं तर तुम्हाला कळेल,
पुष्कळ ठिकाणामध्ये देवाची सेवा करणारे लोक जातात, त्यांना पकडलं जातं, त्यांना विरोध केला जातो आणि त्यांना सांगितलं जातं हा धर्मप्रसार तुम्ही इथं थांबवा. मुळामध्ये ख्रिस्ती हा कुठल्याही प्रकारचा धर्म नाही. ख्रिस्ती हे परिवर्तन आहे. परत ऐका तुम्ही, प्रभू येशू ख्रिस्त यहुदी होता आणि तो आला आणि त्याने येशूनी यहुदी सोडून तो अनेक लोकांना देवाचं वचन, परराष्ट्रीय लोकांना देवाचं वचन सांगू लागला आणि त्यानं सांगितलं ज्याला कुणाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं त्याचा नवा जन्म झाला पाहिजे. हा सिद्धांत प्रभूने शिकवला. हा सिद्धांत कोणता सिद्धांत? लोकांचं जीवन नवीन बनलं पाहिजे. जीवन नवीन, बरं का. ना तो धार्मिक बनवायला आला, ना तो धर्म परिवर्तन करायला आला, पण तो जीवन बदलायला आला. आणि तो जीवन बदलत असताना कोणाकोणाचं जीवन त्यानं बदललं? देशाला धर्म बदलण्याची गरज नाही, देशातल्या लोकांचं जीवन बदलणं गरजेचं आहे. आणि आता पहा, मी काय तुम्हाला सिक्रेट सांगत आहे, काय रहस्य सांगत आहे, कसं आमच्या देशामध्ये लोकांची मनोवृत्ती बदलणार आहे, कशी मनोवृत्ती बदलणार आहे, या मनोवृत्तीमध्ये चेंज कसं होणार आहे. इथं परत वाचा ते वचन म्हणजे तुम्हाला समजेल. तेव्हा फारोनं रातोरात मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितलं, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. एक दिवस या देशामध्ये तुमची सेवा इतकी क्रांती घडवून येणार आहे, या देशाचा राजा तुम्हाला सांगेल तुम्हाला वाटतं तशी तुम्ही प्रभूची सेवा करा का, कारण शास्त्रात लिहिलं या पद्धतीने तुम्ही कराल प्रभूची सेवा. कोणत्या पद्धतीने माहिती का? आम्हाला थांबायचं आहे, आम्हाला देवाजवळ रद्दबदली करायची, आम्हाला गुडघे टेकायची, आमची अंतःकरण प्रभूला समर्पित करायची आणि म्हणायचं प्रभू शद्रक मेशक अबेदनगो भट्टीमध्ये, पेत्र बंदीशाळेमध्ये, परंतु बंदीशाळा ना पेत्रला बंदीशाळेमध्ये ठेवू शकली, ना शद्रक मेशक अबेदनगोला त्या भट्टीमध्ये उद्ध्वस्त करण्याची ताकद त्या अग्नीमध्ये होती, ना बंदीशाळेमध्ये असणाऱ्या साखळदंडाची ताकद त्या साखळदंडामध्ये होती. परंतु बायबल सांगतं मंडळीची ताकद एवढी जबरदस्त होती, मंडळी एकाग्रतेने प्रार्थना म्हणजे सेवा करत होती आणि याचा परिणाम पेत्राचे साखळदंड गळून पडले. चॅलेंज आहे 2025 मध्ये आम्ही अशा प्रार्थना करू. बायबल सांगतं जेव्हा देवाला राजाचं मन बदलायचं असतं तेव्हा देवानं अनेक प्रकारच्या पीडा पाठवल्या. कदाचित या राजाचं मन बदलण्यासाठी देवानं हा व्हायरस पाठवला असेल, परंतु लक्षात ठेवा हा व्हायरस तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हे तर तुम्हाला सेवेमध्ये मजबूत करण्यासाठी आला. तुम्ही प्रभूची सेवा करावी आणि दाखवून द्यावा आमचा देव परिस्थिती बदलणारा देव. आज कुठं तुम्ही प्रभूची सेवा करणं हे मिशन घेऊन आम्हाला जगायचंय. प्रभूची सेवा आणि ती सेवा करत असताना एवढं सेवेला समर्पित व्हायचं. हा लक्षात ठेवा, सैतानाचं सगळ्यात मोठं काम कोणतं माहिती का? तुम्ही त्याची सेवा करू नये. का हो? कारण तो आधी प्रभूची सेवा करत होता, स्वर्गामध्ये देवाची सेवा करत होता. असं लिहिलंय तो नित्य देवाची आराधना करत होता, नित्य निरंतर देवाची स्तुती म्हणजे देवाची सेवा करत होता. बरं, आता त्या जागेतलं आशीर्वाद, त्या जागेमध्ये असणारे देवानं दिलेला खास अभिषेक हा सैतानाला माहिती आहे. तो असं लिहिलंय तो अभिषिक्त कुरूब होता. कोण? लुसिफर. म्हणजे जेव्हा तुम्ही सेवेच्या जागी थांबता तर तुम्ही विशेष प्रकारच्या अभिषेकाने भरलेला असता. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करता, ही सेवा म्हणजे तुमचं गीत गाणं, तुमचं आभार प्रदर्शन, तुमचं वाजवणं, तुमचं काउन्सलिंग, तुमचं प्रीचिंग. साध्या गोष्टीचा विचार करा तुम्ही. साधं तुम्ही कुणाशी जरी नुसतं कुणाशी बोलला ना,
तो निराशेच्या गर्तेमध्ये असताना तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलता, हे तुमचं बोलणं सुद्धा त्या व्यक्तीला त्या मरणाकडनं बाहेर काढणं याच्यासाठी आवश्यक असतं. आणि तुम्ही तेवढंसं बोलला तर मी तासाला मोबाईल उघडतो, तासाला कंटिन्यू उघडा ठेवत नाही व्हॉट्सअप, पण तासाला उघडतो आणि त्याच्यामध्ये एक वाक्य असतं, तुमच्या ओकेची आम्ही वाट पाहत असतो, तुम्ही ओके टाका आणि देव काम करेल. आता माझी नुसती ओके ही सुद्धा सेवा आहे. आणि समजा मी फुगीरपणा केला, नाही यानं वाट बघू द्या, माझ्या ओकेला किंमत आहे, आणि मग मी प्रभू त्या ओकेतली ताकद काढून टाकेल, त्या सेवेतली ताकद काढून टाकेल. लक्षात ठेवा, सेवेतला अभिषेक शब्दामध्ये सुद्धा आहे हो. आम्ही रविवारी बोललो नाही का 1 तारखेला, तू शब्द पाठव म्हणजे माझा चाकर. एक शब्द बर का, एक शब्द ही सेवा आहे हो. प्रभूनं ते मला व्हॉट्सअप कशासाठी दिलं, मी तर म्हणतो ते व्हॉट्सअप येण्याचं कारणच, हे ॲपच येण्याचं कारण होतं की या ॲपच्या द्वारे पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद मोकळे व्हावेत. लोकांनी त्या ॲपचा कशा पद्धतीने वापर केला मला माहित नाही, पण देवानं त्याचं राज्य वाढवण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. म्हणून सेवा हे तुमच्या जीवनातलं फार महत्वाचं. तुमचं ॲप सैतानाच्या हातामध्ये जाऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती जाल, त्या व्हॉट्सअपवर तुम्ही जाल, जेव्हा तुमच्या एखाद्या ॲपवर जाल, जेव्हा तुम्ही फेसबुकवरती जाल, ती तुमची सेवा आहे. त्याच्यामध्ये एवढं इन्स्पायरिंग तुम्हाला देता आलं पाहिजे की देवानं म्हटलं पाहिजे, याच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये या देशातला रोग मी घालवून टाकेल. लक्षात ठेवा देवाचे प्रिय लोक, शिलो चर्च सोलापूर, प्रभूची एवढी सेवा करा. जगात रोगाचं थैमान असेल, पण जेव्हा सोलापूरचा विचार करतील त्यास लोकांनी म्हणावं, हा व्हायरस या शहरामध्ये फिरला नाही का, तर या ठिकाणचे लोक प्रभूची सेवा करत आहे. सेवा करत राहा, प्रभूची सेवा तुम्हाला वाचवणार आहे. राजा त्यानं सांगितलं, तुम्ही तुमच्या या देशामध्ये तुम्हाला जशी वाटती तशी सेवा करा. सेवेतली ताकद आहे राजाचं मन बदलण्याची. आज देशाची परिस्थिती या प्रकारची काय, मला एक युट्यूबला परवा मी पाहत होतो, किती भयानक परिस्थिती आहे. एक पास्टर त्याची पत्नी, दोघांना पकडलं काही लोकांनी आणि मग त्यांना म्हटले पायाखाली बायबल तोडवा. त्यांनी बिचाराने पायाखाली बायबल तोडवलं का, तर त्या लोकांच्या हातामध्ये तलवारी होत्या. त्यानंतर बरंच त्याच्यात, आता याला सक्तीचं धर्मांतर म्हटलेलं आहे, सक्तीचं धर्मांतर, पण आपले लोक पण शांत बसतात. त्यांनी सक्तीनं त्यांना ते सिद्धांत पाळायला लावले, ते सक्तीचं धर्मांतर आहे. आपण सक्तीचं धर्मांतर, मुळात बायबलमध्ये सक्ती हा शब्द कशासाठीच नाही. कशासाठी, ना बाप्तिस्म्यासाठी आहे, ना चर्चला येण्यासाठी आहे, ना दान धर्मासाठी, कुठल्याच गोष्टीसाठी सक्ती, ना उपवासासाठी, प्रार्थनेसाठी, कशासाठी सक्ती. परवा कोणीतरी मला फोन केला, मला 40 दिवस उपवास धरायचे, पण मला ते धरवे ना, मला ते धरता येऊन प्रार्थना करा. मी म्हटलं कोणी सांगितलं पहिले तुम्हाला, धरता ते येत नाही तर धरायला सांगितलं कोणी तुम्हाला. मला सांगण्याचं तात्पर्य, जे जमत नाही त्याची सक्ती तुम्हाला नाहीच आहे. सगळं प्रभू येशू ख्रिस्तानं केलेलं आहे. जीवन, मरण, शाप, आशीर्वाद सगळं. मला सेवेची पण देव नाही सक्ती करत. मी सेवा करावी असं नाही की मी देवाला धमकी देऊ शकतो, बघा आता तू माझं ऐकलं नाही तर मी सेवा बंद करतो. तर म्हणतो तू बंद कर, मी गाढवाच्या मुखामध्ये वाचावलं. म्हणजे सेवेची पण मला देव सक्ती करत नाही, आणि ते मला माहिती आहे. असं नाही की मी थांबलो म्हणून आता देव त्याचं काम थांबवणार आहे. देवाला सगळं, देवाकडं ज्ञान आहे, कशा पद्धतीने कुणाला वापरावं, कसं सगळं देव करून टाकतो. सांगण्याचं तात्पर्य, परमेश्वर कोणत्याच गोष्टीची सक्ती आपल्याला करत नाही. कोणी सक्तीचं धर्मांतर करू शकत, परंतु आम्ही पाहतो त्या ठिकाणच्या लोकांना ते सक्तीनं केलं गेलं. सगळे लोक, सगळ्या युट्यूबला त्यांनी बघितलं. एक पास्टर त्यानं बोलला, ते मला सुद्धा खूप वाईट वाटलं. तर म्हटला, एकीकडं त्या व्यक्तीला, त्या पास्टरला एवढा त्रास दिला, आणि दुसरीकडं लोकांनी ख्रिसमसच्या मोठ्या मोठ्या रॅल्या काढल्यात, नाचत होते, गात होते, लाखोच्या संख्येने जमाव रस्त्यावरती होता, पण एकानं सुद्धा उठून त्याचा निषेध केला नाही. तर म्हणतो, अरे असला ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद तुम्हाला लग लाभो, की जिथं जो व्यक्ती दुःख भोगत आहे
त्याच्या दुःखामध्ये एका व्यक्तीनं सुद्धा उठून बोललं नाही की अरे बाबा हे झालं त्याचा आम्ही निषेध करतो. का तर लोक आत्मिक जीवनामध्ये एवढे मशगूल आहे. त्याच्यामध्ये पेत्राच्या काळामध्ये जसं पेत्र बंदीशाळेमध्ये असताना लोक सेवा करत होते, प्रार्थना करत होते, आता ते पेत्र बंदीशाळेमध्ये आहेत, पण मंडळ्या आपल्याच असणाऱ्या आनंदामध्ये मशगूल आहेत. आणि याचा परिणाम काय? देव मंडळांना जाग करण्यासाठी पुन्हा एकदा मृत्यूला पाठवतो. कशासाठी? तर मंडळीनं प्रार्थनेची सेवा करावी, सेवा करावी. लक्षात ठेवा, आज मंडळ्या पेत्राला बाहेर काढणाऱ्या मंडळ्या, त्यांना तशा मंडळ्या असल्या पाहिजे की त्या पेत्राला बंदीशाळेतनं बाहेर काढतील. मंडळांनी खाली खुशालीमध्ये नव्हे. लक्षात ठेवा, आमचं विजन वरती एसी चर्च नाहीये. ते विजन आमचं कधीच नसणार आहे. प्रभूनं तुम्हाला दिलंय, देव ते तुम्हाला दाखवण्यासाठी, त्याचं गौरव दाखवण्यासाठी. प्रभू काय आहे त्याचं गौरव दाखवण्यासाठी. तुम्ही त्याच्याकडे कोणत्या गोष्टी मागा, तो तुम्हाला देतो हे दाखवण्यासाठी. रानामध्ये इस्रायल लोकांना स्वर्गातला मान्ना देव देतो याच्यासाठी त्यांच्या जवळचं सगळं काढून घेतलं त्यानं. रानामध्ये त्यांना मान्ना दिला. तहान लागल्यावर खडकातनं पाणी काढू शकतो याच्यासाठी त्यांनी खडकावरती काठी आपटली आणि एवढ्या लोकांना त्यानं पाणी देऊन तृप्त केलं. म्हणजे देव दाखवतो काय माहिती का? मी सर्व काही करू शकतो. लक्षात ठेवा, देव इथं तुम्हाला सुंदर भवन बांधतो याचा अर्थ त्या भवनामध्ये जाऊन तुम्ही नुसतं एन्जॉय करावं याच्यासाठी नाहीये, तर तुम्ही येणाऱ्याला मृत्यूला अडवण्यासाठी सेवा करणारी मंडळी बनावी याच्यासाठी प्रभूनं नवीन व्हायरस पाठवला. आता एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल काय तुम्ही आहात सेवा करणारे लोक. हा व्हायरस कशासाठी? स्तोत्र संहिता 103 आणि त्याचं 21 वचन. स्तोत्र संहिता 103:21 वचन. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. आता तुम्ही एक वचन सुरुवातीला वाचलं, मी तुम्हाला म्हटलं नाही का तुमचे सगळे शत्रू, निर्गमाच्या पुस्तकामध्ये वाचा बरं कुठलं वचन आहे ते? तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावी म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. शत्रू सगळे तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही. ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करील आणि तुझ्या सर्व शत्रू. आता पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुमचं शत्रुत्व दैहिक नाही, आणि जो दैहिक शत्रुत्व ठेवतो तो आत्मिक व्यक्ती कधी नसतो. जर तुमच्यामध्ये दैहिकता आहे तर तुमच्यासाठी दैहिकतेचं कारण तुमचा दैहिक शत्रू आहे. आत्मिक लोकांचा आत्मिक शत्रू कोणता? तिथं असं म्हटलं मरण हा तुमचा शत्रू आहे. आता तो म्हटला या मरणाच्या विरोधात तुम्हाला लढायचंय, तर लढण्यासाठी सैन्याची आवश्यकता आहे. आणि सैन्य कोण आहे? देवाची सेवा करणारं खरं सैन्य. म्हणजे तुम्ही कोण आहात? सैन्य. कोण आहे? सैन्य. म्हणजे लहानपणी खूप इच्छा होती की मी पोलीस भरती नाही, मिलिटरीमध्ये. कारण घरातली आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. आणि मग आमच्या गल्लीमध्ये एक व्यक्ती होता, त्यांनी माझं सगळं बघितलं, शिक्षण पाहिलं, सगळं पाहिलं, घरातलं वातावरण पाहिलं, आणि मला गव्हर्नमेंट जॉब लागत नव्हता. मग त्यांनी मला एकदा म्हटलं चल घेऊन जातो, आणि मग मिलिटरी ऑफिसर. आणि मग माझं स्वप्नच मी बघायला सुरुवात केलं की मग आता मिलिटरी झालो, मग माझ्या डोक्यात मिलिटरीचे कपडे, मग ठाकठूक करत चाललो आणि सगळं स्वप्न रंगवायला लागलो. तिथं गेल्यावर त्यांनी मला बघितलं घरी घेऊन जा, हा काही सैन्याच्या लायकीचा नाही. मूड ऑफ झाला. आता लहानपणी तो छोटू काय त्याचा धडा होता ना छोटूचा, त्याने नेला, बॉम्ब टाकला, मग ते मेले. एकदम डोक्यात आपण असं काहीतरी करतो बा, जे जसं तुमच्या डोक्यात असेल तसंच तुम्ही करण्याचा प्रयत्न करता. आणि मला असं वाटलं माझं सैन्याचं स्वप्न भंग पावलं. पण जेव्हा काल मी देवाचं वचन ग्रहण केलं त्यास माझं सैनिकाचं स्वप्न पूर्ण झालं. का तर मी सेवा करतो म्हणजे देवाचा सगळ्यात मोठा सैनिक आहे. तुम्ही सेवा करता, लक्षात ठेवा, तुमच्या प्रकृतीवर जाऊ नका. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक ट्रॅफिक हवालदार
किती कमकुवत दुर्बळ असला ना, अगदी काडी पैलवान असला, पण त्याने शिट्टी मारल्यावर मोठ्या पैलवानाला पण थांबावं लागतं. का? कारण तो ट्रॅफिक जो आहे ना, तो सैनिक आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा बलवान शत्रू सैतान आहे. पण जेव्हा तुम्ही सैनिकाच्या पेहरावामध्ये, सेवेच्या पेहरावामध्ये येता ना, तो व्हायरस तुम्ही सैनिकाच्या पेहरावात बघितल्याबरोबर म्हणतो, अरे या देवानं सांगितलंय सेवा करशील तर या शत्रूला तू उद्ध्वस्त करून टाकशील. लक्षात ठेवा, चायनामध्ये व्हायरस आहे परंतु सोलापूरमध्ये सेवा आहे. चायनामध्ये व्हायरस आहे पण तुमच्या घरामध्ये सेवा आहे. चायनामध्ये व्हायरस आहे, व्हायरस चायनामधल्या लेकरांमध्ये शिरला, पण तुमच्या घरातली सेवा तुमच्या लेकरांमध्ये तो व्हायरस येऊ देणार नाही. त्या व्हायरसला जर वाचवायचं असेल, मृत्यूपासून तुमचा बचाव व्हायला पाहिजे असेल, तर शास्त्र सांगतं तुम्ही परमेश्वराची सेवा करा. सेवा करा. लक्षात ठेवा, रात्रंदिवस देवाचा धन्यवाद करायला सुरुवात करा. वेळच वाया घालवू नका. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सैतान कोणत्या वीक असणाऱ्या व्यक्तीला पकडणार हे तुम्हाला सांगतो. आता सैनिकांचं सुद्धा काय असतं माहिती का? बघा, इस्रायल मधले सुद्धा जे कमकुवत लोक आहेत, ते कमकुवत लोक मागे राहिले. अमालेक्यांना पकडून आले. अमालेकीमधले कमकुवत लोक इस्रायल लोकांनी आपल्या, आता सगळे बलवान अमालेकी मारून टाकले आणि जे कमकुवत आहे, आता शास्त्रामध्ये सांगितलं की या शाऊल राजाला सांगितलं सगळे मारून टाक. शाऊलाने आपली बुद्धी चालवली. शाऊल काय म्हटलं माहिती का? नाही, या लोकांना आपल्या घरात नेऊन धुणं भांडी झाडून पुसून बागकाम हे करायला ठेवू, आणि मग त्यांनी घेऊन आले. बरं, आता असं नाही की सगळेच इस्रायल लोक, याच्यात पण हौशे गवशे होतेच ना, ते त्यांच्या बरोबर निघाले. चला युद्धाला जायचं म्हणजे ते मारामाऱ्या करत नाही, नुसतं बघ ते भांडणं करताना काही लोक मागून उगाच आवाज करतात. बरं, खरे भांडणं करणारे दुसरेच असतात, पण पाठीमागून अरे मार रे मार मार त्याला, अरे तू मारून जा, तुला कळते तिथं उगाच आवाज. तसे इस्रायलमधले गेले होते, ते लढ. आणि गोष्ट काय असते माहिती का? हे युद्ध जरी करणारे तिथं असले ना, त्यांना जखमा असतात आणि बिना जखमाचे लय मोठ्या मोठ्या बाता मारत असतात. अशी तलवार चालवली, अरे कोणी चालवली? त्यांनी चालवली, आणि तू काय, मी बघ्याची भूमिका. हे कमकुवत लोक तिथं इस्रायल लोकांबरोबर राहिले. आता काय झालं माहिती का? अमालेकीतले कमकुवत आणि इस्रायल मधले कमकुवत हे दोघं सुद्धा चालता चालता दमले. आता अमालेकी जे आहेत ना, त्यांना माहितीये या शत्रूंचा नाश केला तर आम्ही सुटणार आहोत. मग त्यांनी काय केलं? जे कमकुवत इस्रायल आहे त्यांचा सफाया केला, त्यांचा नाश केला. मग शाऊलाच्या लक्षात आलं यांना आधीच मारलं असतं तर बरं झालं असतं. हे तुम्हाला मी का सांगतो माहिती का? तुम्ही जर विश्वासणाऱ्यांमधले कमकुवत लोक असाल तर सैतान तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. सैतान तुमचा घात करणार आहे. कमकुवत लोकांचं लक्षण काय? तुम्ही कसं कमकुवत आहात? तुमच्यामधला विश्वास, तुमच्यामधली धार्मिकता, तुमच्यामधलं प्रार्थनामय जीवन, प्रत्येक गोष्टीवरती सैतान बारकाईने लक्ष ठेवलंय. ऐका, तुम्ही बलवान आहात का नाही हे सैतान तुम्हाला बारकाईनं बघणार आहे. अगदी तुमचं निरीक्षण तो करणार आहे. नीट ऐका, प्रभूच्या वचनाची खोली आणि त्याच्यातली ताकद, त्याच्यातलं सामर्थ्य लक्षात घ्या. आत्मिक म्हणून आत्मिकच गोष्टी तुमच्यातनं बाहेर पडल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही आत्मिक असता तेव्हा बलवान असता. तुमच्यामधनं थोडीशी दैहिकता बाहेर पडली, तुम्ही कमजोर आहात, आणि तुम्ही कमजोर आहात तर तुमचा शत्रू तुमच्यावरती प्रबळ होणार आहे. परंतु लक्षात ठेवा, जर मी आत्मिक बनलो तर जगातला कोणताच शत्रू माझ्यावरती विजय मिळू शकत नाही. म्हणून दावीद म्हणतो, या गल्ल्यात आला परमेश्वर आज आमच्या पायाखाली देणार आहे. कारण तो आत्मिकच व्यक्ती होता, तो कधीच दैहिक बनला नाही. कधीच दैहिक बनला नाही. इवन शाऊलानं दावीदाला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण तरी तो दैहिक बनला नाही बनला तो दैहिक. कारण त्याला माहितीये हे माझं स्ट्रॉंग असणारं बाजू आहे, ही माझी बळकट बाजू आहे. कोणती? परमेश्वर माझ्या बाजूनं उभं राहावा, ही माझी स्ट्रॉंग बाजू आहे. आणि देव कुणाच्या बाजूनं उभं राहतो? जेव्हा तुम्ही देवाच्या वचनानुसार चालता तेव्हा देव तुमच्या बाजूनं उभं राहतो. जेव्हा मंडळी देवाच्या वचनावर चालते तेव्हा मंडळीच्या बाजूनं देव उभा राहतो. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं, तुझा शत्रू सेवा करणारे लोक, वाचा बरं वचन परत. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो जी तुम्ही त्याची सेवा करून, तुम्ही त्याची सेवा करून
त्याचा मनोदय सिद्धीस नेता, त्याचा मनोदय सिद्धीस नेता, सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. जे लोक परमेश्वराची सेवा करतात ते परमेश्वराचे सैन्य आहे. आणि लक्षात घ्या, या शहराला या विकारापासून, या असणाऱ्या रोगापासून, या व्हायरस पासून वाचवायचं असेल तर शिलो मधलं सैन्य उभं राहिलं पाहिजे. ऐका परत मी काय बोलतो तुम्हाला. रोग तर दिसत आहे, रोगाचं तांडव तुम्हाला दिसत आहे, मृत्यू दिसत आहे, आणि मरणार आहेत पुष्कळ लोक, 100% मरणार आहे, नाही वाचू शकणार. मी म्हणतो तुम्ही किती पण बचावाचा मार्ग तपासा. जेव्हा देव एखादी पिढा पाठवतो, इस्रायल लोकांना रानामध्ये मरी पाठवली, ऐका बरं का, 6 लाख लोक मेले आणि मरी चालूच होती. तेव्हा मोशे देवासमोर पालथा पडला. ऐका, सेवा मी तुम्हाला सांगते, मोशे देवासमोर पालथा पडला आणि म्हटला, देवा या लोकांना जर तू असं रानामध्ये मारलं तर आपलं मोठं हसू होईल. इस्रायल लोक त्यांच्या देवानं त्यांना मिस्रातनं काढलं आणि कनानाचं अभिवचन दिलं आणि रानातच मारून टाकलं, काय गौरव असणार आहे. त्यास परमेश्वर त्याला म्हटला, एक काम कर, या लोकांना वाचवायचं तर एक काठी घे आणि त्या काठीवरती सर्प लाव, पितळी सर्प, आणि तो पितळी सर्प उंच कर, म्हणजे जे लोक त्याच्याकडे पाहतील ते वाचतील. ऐका काय सेवा आहे. देवानं या लोकांना वाचण्याचं माध्यम मोशेला सांगितलं, पितळी सर्प उंच कर. म्हणजे काय, ख्रिस्ताला तुमच्या जीवनातनं उंच करणं ही सेवा आहे. प्रभूला उंच करा, प्रभू लोकांना दिसू द्या. माझं नाव, तुमचं नाव, आपल्या स्वतःचं कौतुक याच्यामध्ये जीवन खर्च करू नका. माझ्या जीवनातनं फक्त प्रभूला उंच करणं हे माझं ध्येय असलं पाहिजे, माझं मिशनच ते आहे. जेव्हा मंडळीमध्ये ख्रिस्ताला उंच करण्याच्या ऐवजी लोक एकमेकाला उंच करतात, ती मंडळी सेवेपासून दूर जाते. नीट ऐका, जेव्हा मंडळीमध्ये लोक एकमेकाला उंच करण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा माणसं उंच होतात तेव्हा देवाची महिमा कमी होती. आणि जेव्हा देव मोठा होतो म्हणून बायबल सांगतं, आम्ही घटले जाऊ दे आणि तू उंच केला जा. ही सेवा आहे. या सेवेनं तुम्ही सुरक्षित असणार आहे. मनुष्यामध्ये जेव्हा अहमपणाची भावना येते, अहंकार जागा होतो, मीपणा जागा होतो, तेव्हा देव पहा, नबुकदनेस्सर राजा, मी माझ्या वैभवानं हे सगळं बांधलं, मी युद्ध केलं, हे सगळं माझं आहे. जेव्हा माझं माझं म्हटला तेव्हा देवानं त्याच्या डोक्यातली हवा काढण्यासाठी त्याला रानामध्ये गवत खाण्यासाठी पाठवलं. राजा असताना एखाद्या सामान्य पशुप्रमाणे रानामध्ये गवत खाऊ लागला. कान देऊ नाही का. सेवेच्या बाबतीमध्ये असंच आहे. प्रभूची सेवा करत असताना जे तुम्ही करता यातनं फक्त देवच उंच झाला पाहिजे, प्रभूच्या नावाची महिमा झाली पाहिजे. जगाला तुमच्यातनं फक्त देवच दिसू द्या, फक्त देवच दिसू द्या, देवाशिवाय कोणी दिसू देऊ नका. मी त्या दिवशी स्वतःला धन्य समजेल जेव्हा या व्यक्तीकडचं लोकांचं लक्ष जाईल आणि ज्यानं मला तारण दिलं, ज्यानं मला उद्धार दिला, ज्यानं मला स्वर्गाची वाट दाखवली, ज्यानं शास्त्रातली गुपित, जो या शास्त्राचा लेखक आहे, या पुस्तकातलं रहस्य ज्यानं लिहिलं, या जगाची होणारी उलथापालट ज्यानं सिद्ध करून दाखवली, तो देव जेव्हा जगाला दिसेल, महाराष्ट्राला दिसेल, तेव्हा तुम्हाला सांगू द्या, या जगावरती या करोनाचं सावट येणार नाही, या व्हायरसचं सावट येणार नाही. जगाला पुन्हा एकदा दाखवून देण्याचा समय आला आणि तो समय लोकांनी आता त्यांचं लक्ष पैशाकडे, संपत्तीकडे आणि आपल्या स्थानाकडे न लावता जिवंत कुशावरत्या ख्रिस्ताकडे पाहावं आणि स्वतःचा बचाव करावा. म्हणून शास्त्र सांगतं, त्यानं अरण्यामध्ये सर्प उंच केला आणि ते लोक मरीपासून वाचले. सेवा करणं म्हणजे ख्रिस्ताला उंच करणं. उंच करा, उंच करा ख्रिस्ताला. खटले जा, तुम्ही खटले जा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सेवा हा नेहमी अपमान पचवणाऱ्या व्यक्तीचा वर्ग आहे. काय बोलतो ऐका, सेवा अपमान पचवणारे लोकच सेवा करू शकतात. शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्त अपमानात पेरला गेला
गौरवात. सेवा अपमान पचवणाऱ्या लोकांचा वर्ग आहे. मान सन्मान प्रतिष्ठा असे लोक सेवा कधीच करू शकत नाही, करणार पण नाही. आणि देव त्यांना त्या स्थानावर सुद्धा ठेवत नसतो. का? कारण सगळ्यात महत्वाचा आदर कोणाला असेल तर फक्त येशूलाच, फक्त येशूला. म्हणून जेव्हा आम्ही प्रभूची सेवा करतो ना, तर ते सेवेचं माणसाकडचं प्रतिफळ आहे. आणि देवाकडचं प्रतिफळ कोणतं? मी तुझ्यातली दूर करेन. काय कर? रोगराई दूर करेन. देवाकडचं प्रतिफळ तुम्हाला काय पाहिजे? रोगराई गेली पाहिजे. तुम्ही म्हणता रोगराई आमच्याकडे, मग प्रभूची सेवा. ती सेवा करताना तुम्ही या भावनेनं करू नका, नाही माझ्या सेवेचं ऍप्रिसिएशन कोणी करत नाही. नाही, सेवा ऍप्रिसिएशन साठी नव्हे, सेवा फक्त प्रभूला उंच करण्यासाठी, फक्त प्रभूला उंच करण्यासाठी. आणि जेव्हा तुम्हाला ते म्हणतात माझं कोणी विचार करत नाही, माझं कोणी कौतुक करत नाही, तुम्ही हारला, तुम्ही फेल झाला, तुम्ही पडला, तुम्हाला उभं करायचंय तर फक्त प्रभूकडे. म्हणून म्हटलं अरण्यात सर्प उंच केला तसा कुणाला उंच करा. मग सगळ्यांनी कुणाकडे पाहायचं? कुणाकडे पाहायचं? रानात मरायला लागल्या लोकांकडे नाही पाहायचं. कुणाकडे? आता रानात लोक मरीने मरायला लागले, मग अरे माझा चिम्या गेला, माझा सोम्या गेला, अरे माझा पप्प्या गेला, माझा आमक. आता ते तिकडं बघत असले तर ते पण बरं, पण ते चिम्या गेला, सोम्या गेला, पप्प्या गेला, ते म्हणले पप्प्या जाऊ दे, आता मला वाचायचंय. मी कुणाकडे पाहणार? मी त्या पितळी सर्पाकडे पाहणार, त्या पितळी असणार. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर राहताना तुमचं लक्ष इकडं तिकडं कुठं नको, तर सर्वोच्च असणारा देवाकडे तुमचं लक्ष लागू द्या. जेव्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देशात काय चाललं याच्याकडे पण बघू नका, काही गरज नाही बघायची. रोज नवीन नवीन येतात बघा, मला आठवतात लोक. आता धर्मांतर करणाऱ्यांना मृत्यूदंडाचं तरतूद. मग कुठे तुमचा देव? तुम्हाला आत्ताच मृत्यू शद्रक मेशक अबेदनगो समोर भट्टी होती, ते म्हटले घाल, मूर्तीला दंडवत नाही तर या भट्टीत टाकेल. तो म्हणतो या भट्टीतनं सोडवायला आम्हाला हे शेअर करायचंय. सेवा करताना भट्टीत पडलं तरी चालेल, भट्टीतनं काढायला देव समर्थ आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, निगेटिव्हिटी शेअर करू नका. शास्त्रातली वचनं जी तुम्हाला भक्कम करतात ते शेअर करा. कारण लोकांना निगेटिव्हिटीची गरज नाही, लोकांना विश्वासाची गरज आहे. आणि माझा प्रभू विश्वास निर्माण करतो. आम्हाला खूप गडबड होती कधी कधी, हे शेअर करू, असं झालं, असं नाही झालं, असं दाखवा. अजूनही त्या परिस्थितीमध्ये देव चमत्कार करत आहे, लोक बदलत आहे, लोकांचं परिवर्तन होत आहे, अख्खे गावाच्या गाव बदलली जात आहे. हे लक्षात घ्या, ही सेवा करा. आणि म्हणून म्हटलं सेवा करणं म्हणजे सैनिकाचं काम आहे. कुणाचं काम आहे? पण तिकडे म्हटलं तो गिदोन म्हणतो, कुणाला युद्धाला यायचं? 30,000 लोक आले. देव म्हटलं एवढे काही कामाचे नाही, हे सगळे तुला हरवतील. आता एक बातमी जोरात ओरड, युद्धाचा आवाज ऐकून कोणाला भीती वाटते त्यांनी जावा. 22,000 पळून गेले. किती पळाले? 22. निघाले किती होती? हा, नुसतं युद्धाचा आवाज म्हटल्याबरोबर अजून कानावर पण पडले. जाऊ दे बाबा, तिला ओरडतात, चला गायब, पळून गेले. म्हटलं पानवट्यावर घेऊन जा, गुडघ्यावर बसव, तोंड लावून चाटणारे आणि हातावर पाणी घेणारे यांना वेगळं कर. 300 भरले. तो म्हटलं यांच्याच द्वारे विजय. लक्षात ठेवा, सैनिक सगळेच नसतात, थोडकेच असतात. त्या थोडक्यामध्ये टिकून राहा. गुडघे टेका, माघार घेऊ नका. प्रभूनं जे तुम्हाला सोपवलेलं काम आहे आणि ते काम प्रभूची सेवा आहे. आता बघा, तिकडं सैनिकाला ज्याला निवडलं त्या सैनिकानं तिकडून आवाज येतो, तो म्हणतो जा नाही तर तुला खलास करतो. सैनिकाचा डायलॉग असतो, जा नाही तर. मग त्याच्यात 2 सैनिक असतात. त्याचा मनोदय सिद्धीस नेता अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो. कोण सैन्य आहे? सर्व सैन्य. कोण पण? सर्व. परमेश्वर. जे परमेश्वराची सेवा करतात, जे पण तुम्ही परमेश्वराची सेवा करता, देवानं तुम्हाला सैन्य म्हणून डिग्री बहाल केलेली. तुमची निवड देवानं केलेली, मी नाही केली. मग गर्व से कहो हम सेना है. हा बोला, मोठ्या विजय. अरे मी प्रभूची सेवा करणारा व्यक्ती आहे. आणि त्या सेवेसाठी
तुम्हाला दुसऱ्याचं प्रशस्ती पत्रकाची गरज नाही. आमेन. हालेलुया. किती सुंदर नाही का? कोणी निवडलं? वाचा वाचा परत वाचा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो. म्हणजे तुम्ही सगळे कोण आहात? सगळे सैन्य. तू वाजवणारे, गाणारे, प्रीचिंग करणारे, मी बोलणारा. मी तर लय मोठं आहे, मी तर तुमचं कॅप्टन आहे. हालेलुया. हा, मी तुम्हाला पाठवतो, इकडं लढायचं तिकडं लढायचं का? प्रभूनं. मग मला त्याच्यात आता माझ्या असणाऱ्या कॉलिंग वरती कुणाचं ऑब्जेक्शन असण्याचं कारणच नाही, कारण निवडलं कुणी? परमेश्वर, देवानं निवडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्तोत्र 103 त्याचं 21 वचन, हा कुणाचा मनोदय? तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता. कुणाचा मनोदय? परमेश्वर. म्हणजे तुम्ही सेवा करता ही गोष्ट कुणाच्या मनात आहे? परमेश्वराच्या. मनोदय म्हणजे देवाच्या मनातली गोष्ट. तुम्ही सेवा करावी कशासाठी? तुमच्या देशातला रोग नाहीसा करावा याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला सेवेसाठी निवडलं. म्हणून लक्षात ठेवा, एक सैनिक किती महत्वाचा आहे. तो सैनिक त्या जागेवरती उभं राहणं, त्या तुकडीला पूर्ण करणारी व्यक्ती आहे. एका तुकडीमध्ये काही ठराविक लोक असतात, एक तुकडी बनवतात सैनिकाची, आणि त्या तुकडीमध्ये तेवढाच आकडा असतो. काय बोलतो मी नीट आहे का? एक तुकडी आहे सैनिकाची. जसं 100, तर त्याने म्हटलं 10, 100, शताधिपती, सहस्त्रपती असं लिहिलंय शास्त्रामध्ये, म्हणजे एक तुकडी आहे. आता त्या तुकडीला पूर्ण करण्यासाठी ती एक व्यक्ती आवश्यक आहे. मी काय सांगतो तुम्हाला ते नीट कान देऊ नाही का? एक एक व्यक्तीचं काय महत्व आहे सेवेमध्ये. एक एक व्यक्तीला देव कशा पद्धतीने निवडतो, देवाच्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या मनातली गोष्ट नाही सांगत, देवाच्या मनातली गोष्ट. तो म्हटलं माझा मनोदय. परत वाचा वचन. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता. कोणाला बोलला होतो? कुणाला बोलला? आता तुम्ही जे सर्व सेवा करतात ती तुमच्या डोक्यात असू द्या. काय सेवा करणाऱ्याच्या डोक्यामध्ये? कुणा संबंधानं? परमेश्वराच्या. पण कुणा संबंधानं? सेवा करणाऱ्या सगळ्या लोकांसंबंधानं. जेवढे प्रभूची सेवा करतात त्या सगळ्या संबंधानं देवाचा मनोदय आहे. त्याच्यामध्ये मी नाही काटछाट करू शकत. मी नाही म्हणू शकत यानं सेवा करू नये, त्यानं सेवा करू नये. तो माझा अधिकार नाही, तो ठरवण्याचा अधिकार दे. आता समजा देवाला एखाद्या सैनिकाला कुठं वापरायचं तो देव ठरवतो ना, कशा पद्धतीने वापरायचं. आता माझा विषय काय? तुमच्या देशातला व्हायरस काय घडलं, देशामध्ये काय घडतंय, मंडळांमध्ये काय घडतंय, का व्हायरस येतो, का विकार येतो, का व्याधी येतात, याचं कारण तुम्हाला समजायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा, त्याची जागा, त्याचं स्थान इथं परमेश्वर म्हणत आहे की माझा मनोदय, माझ्या मनातली गोष्ट, देवाच्या मनातली गोष्ट. काय? ज्या ठिकाणामध्ये जो वाजवणार आहे, इथं ढोलक वाजवणार असेल, बोंग वाजवणार असेल, कोंग वाजवणार असेल, येऊन पुढं खुर्च्या लावणारे लेकर असतील, ते पण प्रभूची सेवा करते, गाणार आहेत, वर्शिप लीडर आहे, वाद्य वाजवणार आहेत. या सगळ्याला देवानं त्याने काय केलं माहिती का? या सगळ्यांसाठी बरोबर एक दर्जा, एक संघ तयार होण्यासाठी त्यानं केलेली तो माझा मनोदय आहे. माझा मनोदय. आता उद्या जर माझ्या डोक्यात आलं, मला कधी कधी वाटतं आता गायचं बंद करावं झालं, खूप वर्ष गायलं, गाऊन आता माझा घसा पण राहिलेला नाही. घसा पण मी नॉर्मल बोलता येत नाही मला, साधारण असं वर्चस लेवलवरती बोलावं लागतं. आणि कधी कधी वाटतं की नाही आता नुसतं प्रीचिंग करावं, तेवढ्या पुरतं प्रीचिंग करून आपण खाली बसावं का, तर एनर्जी पण लागते. पण आता मी तो विचार करतो. पण आता हे वचन ऐकल्यावर मला असं वाटलं, अरे देवाच्या मनात जर ती गोष्ट आहे तर मी माझ्या शक्तीचा विचार करून काय उपयोग? शक्ती पुरवणारा तर देव आहे. मग मला माझा विचार बदलावा लागतो. अरे हा संघ तयार करावा, शताधिपती, सहस्रपती, म्हणजे 100 लोकांची टीम, 1000 लोकांची टीम. एक जर गेला, आता तो काय म्हणतो, एक गेला तर 99 सोडून एकाला. म्हणजे आता समजा मी जर एखाद्याला हे केलं तर तो काय करणार? तो परत जाणार तिथं, परत त्याला काट्याकुटातनं बाहेर काढणार. म्हणजे परमेश्वर सेवा करत असताना लोकांना काय सांगतो? पहा, ज्याला मी निवडलं तो माझा मनोदय आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, तुमची जागा तुम्हाला कोणी व्यक्तीने दिली नाही, कोणालाच या ठिकाणची जागा
हे माझ्या मनातली गोष्ट नाही. देव निवडत नाही तोपर्यंत कोणाचीच निवड होत नाही. आणि कोणाच्या निवडी संबंधानं तुम्हाला आक्षेप घेण्याचा अधिकार पण नाही. का? कारण ती देवाच्या मनातली गोष्ट आहे. किती सुंदर आहे देवाचं वचन. आणि जर मंडळांना हे कळलं ना तर मंडळांमध्ये तो व्हायरसच घुसणार नाही. कसा घुसेल व्हायरस? प्रोटेक्ट करणार आहे, संरक्षण देणार आहे, मृत्यूपासून त्यांना अटकाव करणार. हे शिक्षण आहे, हे सिद्धांत आहे. वाचा पुन्हा ते. अजून एक गोष्ट वाचू. थांबा. योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 23 आणि 24 वचन पहा. देवाचा मनोदय. हा. तरी खरे उपासक आत्म्यानं व खरेपणानं पित्याची उपासना करतील. अशी वेळ येत आहे. किंबहुना आलीच आहे. सेवा म्हणजे परमेश्वराची उपासना. ऐका अजून काही गोष्टी तुमची कन्सेप्ट तुमच्या समोर क्लिअर असू द्या. आता मी प्रीचिंग करतो ना, ही तुमची सेवा करत आहे. नीट ऐका. प्रीचिंग करतो म्हणजे तुमची सेवा. परंतु जेव्हा मी गीत गात होतो ना, ती कुणाची सेवा होती? येते का लक्षात तुमच्या? कोणाची सेवा आहे? परमेश्वर. आता तुम्ही परमेश्वराची सेवा करता. जेवढं तुम्हाला दिलं तेवढ्यातनच परमेश्वराची सेवा करता. नीट ऐका. जे तुमचं कॉलिंग, जे तुमचं पाचारण, त्या पाचारणाप्रमाणे तुम्ही शुद्धतेनं, आत्म्यानं म्हणजे काय? का आत्म्याचा संबंध तिथं आणला? म्हणजे तुम्ही देहानं पण करणार आहे आणि आत्म्यानं पण करणार आहे. सेवा ही तुमची आत्मिक गोष्ट आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे स्पिरिच्युअल आहे. सेवा ही दैहिकता नाही. सेवा म्हणजे मी गीत गातो, हा माझ्या कंठाचा संबंध नाहीये. मी कंठानं मी प्रीचिंग करतो, हा माझा कंठ नाही. मी वाद्य वाजवतो, तो माझा हात नाही. तिथं आत्मिक गोष्टी काय आहे? मग आत्मिक गोष्टी संबंधानं पौल गलतीकाराच्या पत्रामध्ये, आत्म्याच्या प्रेरणेनं तुम्ही चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेनं तुम्ही चाला म्हणजे तुम्ही देहवासना. मग कोणती देहवासना? आता सेवा करताना तुम्ही प्रभूची सेवा करता. सगळे व्याधी विकार कुणासाठी आहेत? देहासाठी. ऐका बरं का. आज जर कळलं ना हे लोकांना सिद्धांत, हे लक्ष जर लोकांच्या डोक्यामध्ये जर ते आलं ना, विकार येण्याचं कारणच काय? देव विकार पाठवताना देहाला दंड देतो. का देहाला दंड देतो? पाप कोण करतं आणि दंड कुणाला मिळतो? आता तुम्ही आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावलं म्हणजे तुमच्या देहाला दंडापासून तुम्हाला वाचवायचंय, तर तुम्ही आत्मिक रीतीने सेवा केली पाहिजे. मग आत्मिक रीतीने सेवा करणं, दैहिक रीतीने सेवा कोणती? गलतीकाराच्या पत्रामध्ये 5 अध्याय 17 वचन. हा, पटकन वाचा. हा, आत्म्याच्या विरोधात आहे. हा, देहवासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे. आता जर तुम्ही आत्मिक उपासना करता, का देहाला देव दंड देतो? कारण देहामध्ये व्हायरस काय येणार आहे? ऐका बर का. व्हायरस कोणात शिरणार आहे? कोण व्हायरसचा शिकार होणार आहे? जाता जाता मी सांगेल, उद्या जर तुमच्यामध्ये यातला एकही गुण आढळला तर व्हायरसला संपूर्णपणे परमिशन आहे तुमच्या शरीरामध्ये शिरण्याची. त्याला कोणी अडवू शकणार नाही. म्हणून हा संदेश हा आज तयार केला नव्हता. तयार होऊन बरेच दिवस झालेले होते, परंतु त्याला आज रिव्हील करावंसं देवाला वाटलं आणि तो रिव्हील करत आहे. कारण व्हायरस चायनातनं निघालेला आहे आणि तो प्लेननी कधी इंडियात घुसेल आणि इंडियातला माणूस सोलापूरमध्ये कसेल आणि सोलापुरातनं तर आता कुठून कुठून येते ते व्हायरस घेऊन आले तर संपलं. बत्तीगुल. आणि कोणामध्ये शिरणार आहे आता वाचा. आता बघा तुम्ही. देहाची कर्मे तर उघड आहे. तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, छेटके, कलह, भांडण, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टीला तिथं बायबल मध्ये सांगितलं व्हायरस यांच्यामध्ये शिर.
कोणाला भीती आहे? आता कुठली लस घेता आणि कसं वाचवता तुम्ही? शंभरुणी स्त्रीला तो आपल्या मनातली गोष्ट सांगतो, पित्याला स्वतःचे आत्मिक उपासक आवश्यक आहे. आता बघा, तुम्हाला उपासना हा शब्द खूप आवडला, आराधना शब्द खूप आवडला. तुम्ही म्हटला आराधना करणारा, उपासना करणारा, देवाची सेवा करणारा सैनिक आहे. परंतु इकडं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? माझे सैनिक कोण आहे? जे आत्म्याची उपासना करते. आणि आत्म्याची उपासना करणारे ते देहाला सुरक्षित करतात. मग आत्म्याची उपासना कोण करत आहे? ज्यांच्यात राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, हेवा नाही, दारूबाजी नाही, रंगेलपणा नाही, व्यभिचार नाही, जारकर्म नाही, अशुद्ध कर्म नाही, कुठल्याच प्रकारचं कर्म नाही. मग इकडं व्हायरस सुद्धा विचार करतो, अरे इकडं यांनी यांच्या देहाला सुरक्षित केलंय. ज्यांचा देह आत्मिक गोष्टींनी सुरक्षित होतो, पुन्हा मी सांगतो, जगातला कोणताच व्हायरस ना मंडळीला ना मंडळीच्या लोकांना हानी करू शकत आहे. बायबल सांगतं तुझ्या उजवीकडं, डावीकडं, तुमच्या शेजारी दिसेल, पण प्रभूचं वचन सांगतं त्याची बाधा तुम्हाला होणार नाही. त्याची बाधा तुम्हाला होणार. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मी तर म्हणतो आजचा संदेश व्हायरस यायच्या अगोदर लोकांकडे जाऊ द्या का? आमच्या देशातच त्याला नो एंट्री करून टाकूया. आमच्या देशातच त्याला नो एंट्री करून टाकूया. त्याला सांगू, ये आम्ही वाट पाहतोय, आमच्यातला राग गेला, द्वेष गेला, मत्सर गेला, फुटी गेला, पक्षभेद, सगळ्या गोष्टी काढून टाकल्या, सर्व घाणेरड्या गोष्टी काढल्या. आणि इकडं एक आत्मिक सर्वोच्च प्रकारची उपासना. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देव तुमचं गाणं वाजवणं काहीच पाहत नाही. या भ्रमात राहू नका, या गैरसमजात चुकून पण राहू नका. मी गातो, मी वाजवतो, मी लीडिंग करतो, ही भावना काढून टाका. देव बाहेरून काही पाहत नाही, देव सगळं आतून बघतो. इनसाइड स्टोरी सगळं आत बघतो बरं का तो. म्हणून त्याने म्हटलं, दगडी रांजणात त्याने डोकवलं, आतलं पाणी काढा. आधी दगडी रांजण, आतलं पाणी काढा. का तर दगडी रांजणवाला त्याच्यातलं पाणी, त्याच्यात चमत्कार मला करायचा, तो चमत्कार करत असताना तुमचं पाणी तुमचा द्राक्षरस नको. आता तुमचं पाणी द्राक्षरस माझा, पाणी तुमचं असू द्या आणि द्राक्षरस माझा असेल. लक्षात ठेवा, जेव्हा स्पिरिच्युअली तुम्ही आत्म सगळं बाहेर टाकताना, तेव्हा देव एवढं सुंदर जीवन तुमचं बघतो, बनवतो. लोक टेस्ट करतात आणि म्हणतात, एवढा चवदार द्राक्षरस आत्तापर्यंत आमच्या हाती लागला तरी कसा नाही. मला अजून जवळजवळ त्याच्यामध्ये 5 मुद्दे राहिलेत, परंतु जाता जाता मी तुम्हाला सांगेन, कितीही मोठा व्हायरस आला, फक्त त्या लोकांना भीती नाही. फक्त बरं का, हा शब्द मी वापरतो. तुम्ही ऐकून जाल, तुम्ही मला जाई घरी गेल्यावर तर नुसती प्रार्थना करू, अमकं करू, तमकं करू, कुछ होने वाला नाही. जे घडायचं ते घडणारच आहे. पण जे स्पिरिच्युअली निर्णय घेतात, नाही माझ्या परिवाराला वाचवण्यासाठी, माझ्या घराला वाचवण्यासाठी आज देवाच्या वचनानुसार मी स्वतःचं शुद्धीकरण करेल, 100% तुम्ही तुमच्या जीवनातलं सर्वोत्तम संरक्षण देवापासून प्राप्त करून घ्याल. देवापासून संरक्षण प्राप्त करा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जीवन अल्प आहे. अल्प जीवनामध्ये फक्त प्रभूला उंच करणं असू द्या. मी तर नेहमी देवाकडे प्रार्थना करतो, देवा असं मरण दे की त्याच्यामध्ये माझं हृदय शुद्ध आणि पवित्र असावं. का तर मी तुझ्यासमोर येईल ना, त्यास तुझ्यासमोर मी खालीमान घालून न थांबता मान उंच करून थांबावं. प्रभू सेवलेलं काम पूर्ण केलं आणि लोकांना सत्याकडे देऊन माझ्याही जीवनाचं पावित्र्य मी राखलं आणि ते जीवन एक सुंदर जीवन असणार आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभू समोर नम्र होऊया. व्हायरसची भीती म्हणून नम्र होऊ नका. तुम्हाला सैन्य बनायचंय, प्रभूचे खरे उपासक बनायचंय, याची तुम्हाला सक्ती नाही. जसं तुमचं जीवन तुम्हाला जगायचंय त्याच्यामध्ये देव तुम्हाला कधी सक्ती करणार नाही. हा तुमचा प्रश्न आहे.
हा तुमचा प्रश्न आहे. परंतु जर बचाव करायचा असेल तर तुम्हाला देवाच्या वचनानुसारच करावा लागणार आहे. किती काळ आम्ही आमच्या डोळ्यानं या गोष्टी पाहणार आहोत? किती काळ? चायनानं देशामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी प्रतिबंध केला, तो चायना झुंजत आहे. नव्या व्हायरसनं पुन्हा एकदा त्यांच्या देशाला हलवून टाकलं. परंतु तो देश आमच्यापासून लांब आहे हा विचार डोक्यातनं काढून टाका. अजूनही सीमा खुल्या आहेत. त्यांच्या देशातनं आमच्या देशामध्ये, आमच्या देशातले लोक त्यांच्या देशामध्ये, त्यांचा व्हायरस आमच्या देशामध्ये येण्यासाठी विलंब लागणार नाही. 2019 ते 2021 पर्यंत जगानं महातांडव पाहिलं. आता 24 मध्ये पुन्हा एकदा महातांडवाला सुरुवात झाली. कोण वाचवणार आहे? कोण वाचवणार आहे? आणि कोण वाचणार आहे? हा मोठा प्रश्न आहे. कोण वाचणार आहे? मंडळांसमोर हा प्रश्न आहे. परिवारासमोर हा प्रश्न आहे. आम्ही विचार केला की तो रोग गेला, आम्ही नॉर्मल झालो, सामान्य जीवन जगायला लागलो. तोच राग, तोच द्वेष, तोच मत्सर, तोच हेवा, त्याच पुटी, त्याच पक्षभेद, नॉर्मल जीवन. देवाला पुन्हा एकदा जगाला हलवण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा जग हलायला सुरुवात झालं. कोणी वाचू शकणार नाही. पण खरे उपासक, खरे आराधना करणारे लोक जगाला आणि देशाला वाचवतील. खरे उपासक, आत्मिक उपासना, सत्याची खऱ्याची उपासना. कुठे प्रकाश? कुठे देवाच्या वचनाचा प्रकाश? दुसऱ्याला प्रकाशित करण्यासाठी आम्ही सारी शक्ती खर्च केली, पण आमचाच प्रकाश आम्ही घालून बसलो. मृत्यू तर आमच्या जवळ आलेला आहे, लक्षात पण आलं नाही. हे देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. अतिशय नम्रतेने प्रभू मी तुझ्या समोर येत आहे. मला मृत्यूची भीती नाही, पण मला माझ्या जीवनातला प्रश्न सोडवायचा. देवा, मला तुझ्या बरोबर यायचंय. मृत्यू कधी पण येईल मला माहिती आहे. सेवा करत मरण येणं खूप छान आहे आणि त्याची मला कधीच भीती वाटत नाही. पण भीती त्या गोष्टीची वाटते, जर मरण आलं आणि काही कमतरता माझ्यामध्ये राहिली तर मी तुझ्या समोर उभं राहू शकेल का? तिथून मला परत फिरता येईल का? आज या प्रत्येक व्यक्तीला जे तुझं वचन ऐकत आहे, मी सगळ्यांसाठी नाही प्रार्थना करत आहे, जे तुझं वचन स्वीकारणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मी रद्दबदली करतो, त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो. देवा, जे गंभीरपणे आपल्या जीवनाचा विचार करत आहेत त्या लोकांसाठी रद्दबदली करतो. आमचे परिवार, आमचे कुटुंब, आमचा देश, आमचं राष्ट्र, आमचं शहर, आमची मंडळी आणि यूट्यूबवरती तुझं वचन ऐकणारे लोक, हा गंभीर इशारा त्यांच्यापर्यंत पोहोचू दे माझ्या देवा, पोहोचू दे. आपसी मतभेद, मंडळांमध्ये चाललेले वाद, ओढाताण, त्यांची जीवनामध्ये चाललेली ओढाताण, त्यांच्यातल्या आत्मिकता निघून गेली, अशी मंडळांची कितीतरी वाताहत होत चाललेली आहे. येणाऱ्या ख्रिस्ताच्या आणि येणाऱ्या व्याधिविकाराकडे त्यांचं दुर्लक्ष होऊन ते आपापसामध्ये लढत आहे. प्रभू, मृत्यू त्यांच्या जवळ आला हे त्यांच्या लक्षात पण नाही. मी प्रार्थना करतो, त्यांना जाग कर, जाग कर देवा. मला माहिती की तुझं हृदय लोकांकडे पाहून कठोर होत चाललेलं आहे, कारण तू कठोर देव नाही, करुणा संपन्न दयाळू देव आहेस. परंतु आत्ताची जगाची परिस्थिती
विश्वासणाऱ्या लोकांची परिस्थिती पाहून तू आपलं अंतःकरण कठोर केलं. इस्रायल लोक रानामध्ये देवाबरोबर चालत असताना सुद्धा ज्या पद्धतीचं वर्तन त्याने केलं त्यामुळं ते रानामध्ये मरण पावले. मरण पावले ते. आम्ही नाही दोष देत देव तुला. एक याजक म्हणून मी तुला कधीच दोष देऊ शकत नाही, कारण तू न्यायी आहेस. न्यायी आहेस प्रभू. आमचं वर्तन तू पाहिलं, 2024 पाहिलं. 19 पासून करुणा आलेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत तू आमची तपासणी केली. 100% आम्ही कुठंतरी चुकलेलो आहोत. 100% चुकलेलो आहोत. क्षमेच्या अंतःकरणाने तुझ्या समोर येतो. व्यक्तिगतरित्या मी येतो. जे आज रदबदली करत आहेत, ज्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली, फक्त त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांचं जीवन, त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव या सगळ्यामध्ये बदल कर. एक चांगला ख्रिस्ती विश्वास टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं सहाय्य कर. ख्रिस्ती विश्वास अधोगतीला, नाशाकडे जाणाऱ्या मार्गाला प्रतिबंध करून देवाच्या मार्गामध्ये उभं राहावं, यासाठी त्यांना धैर्य दे. संभाळ तुझ्या लोकांना. या देशासाठी प्रार्थना करतो. जसं मोशेला फारो म्हटला, जशी पाहिजे तशी तुमच्या देवाची सेवा तुम्ही करा. आज अशा पद्धतीने लोकसेवेला उभं कर. या गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या राजाचं मन त्याने बदलावं आणि त्यानं कायदा संमत करावा. जसं तुम्हाला वाटतं तसं तुमच्या देवाची सेवा तुम्ही करा. हे करण्यासाठी तू समर्थ आहे आणि त्याचं डिक्लेरेशन आज आम्ही करत आहोत. माझ्या त्याचं डिक्लेरेशन करत आहोत. त्यासाठी लोकांना धार्मिक बनव, इतकं स्पिरिच्युअली हाय बनव, आत्म्यामध्ये एवढं बलवान कर की त्यांच्या प्रार्थना राष्ट्राला बदलून टाकणाऱ्या प्रार्थना असू दे. राष्ट्राला बदलून टाकणाऱ्या प्रार्थना असू दे प्रभूजी. हे चर्च स्पिरिच्युअली एवढं स्ट्रॉंग बनव, एवढं बलवान बनव माझ्या देवा. या भागातल्या आणि या देशातल्या, या आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडी त्याला कारणीभूत कोण असेल तर या चर्चची प्रार्थना, त्यांची सेवा, अशा प्रकारचं सेवेला समर्पित चर्च बनव प्रभूजी. जे जे तुझं वचन ऐकत आहे अशा पालकांसाठी प्रार्थना करतो. हे असंच वचन मंडळीला त्यांनी शिकवावं आणि मंडळीमध्ये आत्म्याचं काम चालू व्हावं असं घडू दे. अंतिम दिवसामध्ये मोठी उलटापालट घडू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र श्रेष्ठ नावाला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सहकार राहो. आमेन. आमेन. ज्यांना प्रार्थना